नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी लेक्चर चालू आहेत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर पूर्णपणे मोफत आहेत. तर सध्या आपण जे काही सेशन कंडक्ट करत आहोत तर ते सेशन आपण मुख्यतः जे आपलं ठोकळा आहे ठोकळ्यामधून आणि रेफरन्स बुक, तर ज्या विद्यार्थ्यांना 25 साठी प्रिपरेशन करायचे तुम्ही आता रेफरन्स बुक घेऊ शकता. पण जे विद्यार्थी 24 साठी एक लास्ट अटेम्प्ट म्हणून देतात, कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की 2018 पासून 20 पासून प्रिपरेशन करतात पण अजून सक्सेस मिळालेला नाही. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 29वी सुधारित आवृत्ती वन स्टॉप रिव्हिजन तुम्ही घेऊ शकता. 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमची रिव्हिजन होऊन जाते. ठीक आहे, ओके. पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला 23च्या पूर्वार्धातील अधिकृत आकडेवारी मिळते. नव्या धर्तीचे वाढत्या काठिण्य पातळीचे प्रश्न मिळतात. पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधले पण क्वेश्चन इथे इन्क्लूड आहेत आणि प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी मिळत आहेत. ठीक आहे, ओके. तर पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून पण मागवू शकता किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बुक हाऊसला जाऊन पण परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा. आपण स्टार्ट करत आहोत आजपासून. इंडियन पॉलिटिक्सचे आपण 2 ते 3 सेशन घेतलेले आहेत. 1-2 सेशन अजून बाकी आहेत, ते आपण कव्हर करूया. तर इथं आपल्याला पंचायत राजचा जो पार्ट आहे तो आयोग विचारतो, विद्यार्थी दुर्लक्ष करतात, पण आपण इथं सेशन मधून काय करूया, पंचायत राज कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ओके. जेणेकरून तुम्हाला पंचायत राजचे जे 2 मार्क आहेत ना ते तुमचे 2 मार्क जायला नको. ठीक आहे, चला बघा. ग्रामीण विकासाचे जे प्रयत्न आहेत ना तर त्या ग्रामीण विकासाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला काही स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रयत्न बघावे लागतील आणि मग त्याच्यानंतर आपण पंचायत राजचे जे टप्पे आहेत ना तर ते टप्पे आपण बघूया. ठीक आहे, ओके. ठीक आहे. उपलब्ध भौतिक आणि मानवी साधन सामग्री असते ना तर त्याचा पुरेपूर उपयोग करून काय करायचं असतं, ग्रामीण जनतेच्या म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातील गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उत्पन्नात वाढ घडवून त्यांचे जे जीवनमान सुधारणा असेल त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेणं म्हणजे ग्रामीण विकास. ठीक आहे, ओके. तर हे आपण बऱ्यापैकी बघितलेलंच आहे. याच्यामध्ये जास्त काही आपल्याला गरज नाही. ठीक आहे, किंवा इटावा पायलट प्रोजेक्ट काय आहे हे आपण बघितलेलं आहे. तर आपण आज घेतोय पंचायत राज प्रगतीचे टप्पे. तर पंचायत राज व्यवस्था बघा, स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाही पद्धतीने राज्यकारभार कसा करावा याचं प्रशिक्षण देणाऱ्या शाळाच होत. अशा प्रकारचं एखादं सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं की स्थानिक स्वराज्य संस्था. तसं तर हे फार सोपं आहे, इतकं सोपं विचारत नाही. तर इथं बघा, नेतृत्वाचं गुण अंगी असणाऱ्या सर्वांनाच राज्य आणि केंद्र शासनामध्ये सहभागी होऊन शासन चालवण्यात भाग घेता येणं शक्य नसतं. बरोबर आहे बघा. प्रत्येक पर्सन आहे, आपल्याकडे एवढी मोठी लोकसंख्या आहे, बरोबर. तर काही ना काही पर्सनच्या अंगामध्ये लिडरशिपचे गुण असतात. ओके, पण प्रत्येक लिडरशिपचे गुण असणाऱ्या पर्सनला राज्य किंवा केंद्र शासनामध्ये सहभागी होता येतं का, नाही होत आहे. अनेक कंडिशन अनेक प्रॉब्लेम असू शकतात. मग अशा लोकांना ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेवर निवडून काय करता येतात, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे कारभार आहेत ना तिथे सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते. बरोबर, म्हणजे स्टेट लेवलला, सेंटर लेवलला जर त्यांना सहभागी होता नाही आलं तर लोकल लेवलला त्यांना सहभागी होऊन त्यांच्यातले जे गुण आहेत त्याचा त्यांना लोकांच्या कल्याणासाठी वापर करता येतो किंवा त्यांच्या गुणांना वाव मिळतो. ठीक आहे, मग अशा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कारभाराचा अनुभव असलेली व्यक्ती काय करते, पुढे जाऊन राज्य विधिमंडळावर किंवा लोकसभेवर निवडून गेल्यास तिथं अधिक प्रभावीपणे काम करू शकते. म्हणजे त्याला एक्सपिरियन्स असतो इथपर्यंत कामाचा लोकल लेवलचा, आणि तीच व्यक्ती पुढे जाऊन काय करते, विधिमंडळावर पण निवडून येऊ शकते, लोकसभेवर पण निवडून येऊ शकते. ठीक आहे, ओके. सेकंड पॉईंट बघा, स्थानिक पातळीवरील गरजा आणि समस्या यांची जाणीव राज्य अथवा केंद्र पातळीवरील नेत्यांपेक्षा जे ज्यांनी जे तिथे लोक राहत आहेत, बरोबर, ज्यांनी जवळून ते प्रॉब्लेम बघितलेत, तर तेच लोक स्थानिक पातळीवरचे जे प्रश्न आहेत ना तर ते अधिक प्रभावीपणे सोडवू शकतात. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला इथे काय म्हणायचं, स्थानिक स्वराज्य संस्थांची आवश्यकता जी आहे ना ती खूप जास्त आहे. भारतामध्ये जर तुम्ही बघितले तर प्राचीन काळापासून म्हणजे मौर्य, गुप्त या काळामध्ये पण स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या. लक्षात घ्या, आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत अभ्यासतो, तर इथं मौर्य आणि गुप्त काळामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था होत्या आणि खेडे हा स्थानिक कारभारातील प्रमुख घटक होता. लक्षात घ्या,
खेडे हा प्रमुख घटक होता. चोळ राजांनी तर स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिलं होतं. आता हे प्राचीन भारतातले मुद्दे विचारतील नाही विचारतील तो भाग वेगळा, पण आपण इथे काय बघतोय, एक इंट्रोडक्शन बघतोय की पंचायत राज प्रगतीचे टप्पे कसे राहिलेले आहेत. ठीक आहे, ओके. जर तुम्ही मनुस्मृती आणि नारद स्मृती बघितलं तर याच्यामध्ये ग्राम स्तरावर कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती सारख्या संस्थांचा उल्लेख आहे का आहे, पण उल्लेख कसा आहे, न्याय पंचायत आहे. ठीक आहे, ओके. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात भारतात आलेला जो मॅगस्थेनिस होता त्याच्या लिखाणामध्ये नगर प्रशासनाचं वर्णन आहे. आता इथून काय होतं माहिती का, असे मुद्दे तुम्हाला समजले ना, पुढे जाऊन तुम्हाला लॉजिक डेव्हलप होतं, मेडिवलचे क्वेश्चन असतील, प्राचीनचे क्वेश्चन असतील, जिथं तुम्हाला पंचायत राजशी रिलेटेड पॉईंट विचारले जाते, तिथं तुम्हाला उत्तर येतात, लक्षात घ्या. मग हे झालं प्राचीन आणि मेडिवल काळात. आधुनिक काळामध्ये काय झालं बघा, आधुनिक इतिहासामध्ये आपण लॉर्ड रिपन यांना विसरत नाही, कारण लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेबाबत जे केलेले प्रयत्न आहेत आणि त्यांनी संमत केलेला 1882चा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लक्षात घेऊन लॉर्ड रिपन याला यथार्थतेने काय म्हटलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं. लक्षात ठेवा. ठीक आहे, कुणाला, लॉर्ड रिपन. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतोय बलवंतराय मेहता समिती. बघा, समित्या खूप आहेत. तुम्ही जर स्पेशली व्ही.पी. पाटील सरांचं पुस्तक बघितलं तर व्ही.पी. पाटील सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बलवंतराय मेहता समितीच्या सगळ्या शिफारसी दिलेल्या आहेत, पण सगळ्या शिफारसी करायची गरज आहे का, अजिबात नाही. तर तुम्ही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा जाता ना, तेव्हा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पंचायत राज व्यवस्थेचं स्वरूप आणि कल्पना निश्चित करण्यासाठी काय झालं, सेंटन म्हणजे मध्यवर्ती शासनानं काय केलं, हा उद्देश आहे ना, उद्देश माहित लक्षात ठेवा की का बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली होती. तर पंचायत राज व्यवस्थेचं स्वरूप आणि कल्पना निश्चित करण्यासाठी 16 जानेवारी 1957 बलवंतराय गोपाळजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. ठाकूर, फुलसिंग, डी.पी. सिंग आणि बी.जी. राव या समितीचे सदस्य होते. बघा, सदस्य विचारतात सदस्य विचारतात. ठीक आहे. बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल कधी सादर केला, 24 नोव्हेंबर 1957 सादर केला. बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल 24 नोव्हेंबर 1957 सादर केला आणि या समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावरती भर दिला. लक्षात घ्या, बलवंतराय मेहता समितीने कशावरती भर दिला, केंद्रीकरण. आयोग काय देतं माहिती का, विकेंद्रीकरणाच्या ऐवजी केंद्रीकरण देतं. ओके. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. आयोग क्वेश्चन काय विचारता आपल्याला, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस कोणी केली. ठीक आहे. मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या त्रिस्तरीय रचनेला काय म्हटलेलं आहे, पंचायत राज असं संबोधलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघतोय वसंतराव मेहता समिती, नाईक समिती. इथे तुम्हाला उद्देश, डेट, सदस्य, अहवाल कधी सादर केला, विकेंद्रीकरणावरती भर दिला का केंद्रीकरणावरती भर दिला, हे आपल्याला क्लिअर पाहिजे. तर ही त्रिस्तरीय रचना आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, पंचायत राज असं म्हटलेलं आहे. वसंतराव नाईक समिती. बघा, बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायत राज पद्धती महाराष्ट्रामध्ये कशा, इथं तुम्हाला काही समित्या सेंट्रलच्या दिसतील, काही समित्या स्टेटच्या दिसतील, तर ते आपण सॉर्टिंग करून घेऊ शकतो, सेंट्रलच्या समित्या आणि आपल्या स्टेटच्या समित्या. तर बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा जर तुम्ही विचार केला तर पंचायत राज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे सुरू करता येईल किंवा लोकशाही विकेंद्रीकरणाची मेहता समितीची जी संकल्पना आहे ना, तर ती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे महसूल मंत्री कोण होते, वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 1960 मध्ये काय झालं, एक समिती स्थापन झाली. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की वसंतराव नाईक समिती स्थापन होण्याच्या आधी बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली होती. ठीक आहे, ओके, क्लिअर. या समितीने 1961 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये किती शिफारसी होत्या, 226 शिफारसी होत्या. लक्षात घ्या. आता या 226 शिफारसी आपल्याला विचारतात का, नाही. तर या शिफारसीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 संमत करण्यात आला. ओके. याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आहे. व्ही.पी. पाटील सरांच्या बुक मध्ये तुम्हाला महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 पूर्ण दिलेला आहे आणि पूर्ण वाचणं पण गरजेचं आहे, कारण का क्वेश्चन तुम्हाला तिथून येतात. क्वेश्चन तुम्हाला एम लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये जो पार्ट येतो तिथून पण येतात,
आणि जे तुम्हाला छोटं मोठं कंटेंट मिळतं तिथून क्वेश्चन कव्हर होत नाहीत हे लक्षात ठेवा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही स्पेसिफिक बघितलं तर तुम्ही हा अधिनियम लक्षात ठेवा 61चा आणि 62 पासून 1 मे 1962 पासून काय झालं, पंचायत राज आणि त्या अंतर्गत 3 स्तर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. आणि इथून जेवढे पण फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय विचारलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आपण कव्हर करूया. स्थानिक स्वराज्य संस्थांचे 3 स्तर कोणते होते बघा. ग्राम पातळीवरती ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती, जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. याच्यामध्ये काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही. त्याच्यानंतर आपण बघतोय बोंगेरवाड समिती. आता पंचायत राज पद्धतीचा अवलंब केल्यानंतर 8 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर म्हणजे 1970 मध्ये बोंगेरवाड समिती का आली माहितीये? तर आपल्या राज्यामध्ये ही जी पंचायत राज पद्धती आहे ना त्याच्या कार्याचं मूल्यमापन ठरवण्यासाठी बोंगेरवाड यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्य, किती सदस्य होते या समितीमध्ये? 11 सदस्य. कसली समिती होती? पुनराविलोकन समिती होती, लक्षात घ्या. ठीक आहे, पुनराविलोकन समिती नेमण्यात आली. 26 सप्टेंबर 1970 रोजी आपला अहवाल बोंगेरवाड समितीने शासनाला सादर केला आणि आपल्या अहवालात या समितीने पंचायत राज पद्धतीतील 3ही स्तरावरती म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्तरावर तसेच सर्वसाधारण स्वरूपाच्या अशा 202 शिफारसी केल्या. लक्षात घ्या. तर इथं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, 3ही स्तरासाठी त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. बोंगेरवाड समितीने केलेल्या बहुतेक शिफारसींचा स्वीकार करून राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिनियमामध्ये सुधारणा केल्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो अधिनियम आहे 1961चा, या 1961च्या अधिनियमामध्ये कोणत्या समितीच्या शिफारसींचा विचार करून सुधारणा केल्या गेल्या? तर जी बोंगेरवाड समिती आहे ना, तर बोंगेरवाड समितीच्या शिफारसींचा काय केला इथं? विचार केला, स्वीकार केला आणि सुधारणा केल्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे अशोक मेहता समिती. लक्षात घ्या, अशोक मेहता समिती. बघा, 1977च्या अखेरीस मध्यवर्ती शासनाने पंचायत राज संस्थांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ठीक आहे, आता ही जी समिती आहे ना ही सेंटरची आहे. बलवंतराव मेहता, अशोक मेहता हे सेंटरच्या समित्या झाल्या. वसंतराव नाईक, बोंगेरवाड समिती हे आपल्या स्टेटच्या समित्या झाल्या. तसं तर नावावरनं तुमच्या लक्षात राहते, इथे काही एवढं अवघड नाहीये. मग ही जी समिती होती ना, या समितीने काय केलं? समितीची डेट आहे 77. अहवाल कधी दिला? 78 मध्ये. आणि या समितीच्या अहवालाचा ना शिफारसींचा थोडासा सारांश आपल्याला बघायचा आहे. याच्यामधून काही शिफारसी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. बघा, घटक राज्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक कार्यक्षेत्र दिलं गेलं पाहिजे आणि अधिक विषयांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवली गेली पाहिजे. काय म्हणतात बघा, घटक राज्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक क्षेत्र दिलं गेलं पाहिजे आणि अधिक विषयांची जबाबदारी काय केली पाहिजे? स्थानिक स्वराज्य संस्थांवरती सोपवली पाहिजे. याच्यासाठी आवश्यक तर केंद्र शासन आणि राज्य शासनांनी त्यांच्यातील सत्ता विभाजनात सुद्धा बदल केला पाहिजे. बघा, म्हणजे त्यांनी किती इम्पॉर्टन्स दिलं पंचायत राजला. मेहता समिती काय म्हणते बघा, की पंचायत संस्थांवर पुरेशी जबाबदारी सोपवा, त्यांच्याकडून यशस्वीरित्या पार पाडली जाते किंवा नाही याचा पुरेसा अनुभव घेण्यातच आलेला नाहीये. म्हणजे तुम्ही सोपवता किंवा त्याचा अनुभव तुम्ही घेत नाहीये तर ते केलं पाहिजे. नेक्स्ट काय म्हणते मेहता समिती? विकासाचे अनेक कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबवले गेले नाहीत किंवा त्यांना संधीच मिळालेली नाहीये. बरोबर. चौथा मुद्दा त्यांनी काय मांडला? कृषी आणि संलग्न जे विषय आहेत ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली जावी. कुटीर उद्योग, ग्राम उद्योग यांना नवीन एक ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी यासाठी जनतेचा सहभाग फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी पंचायत राज संस्थांची उभारणी झाली पाहिजे. त्याच्यातून लोकशाही विकेंद्रीकरण साध्य केलं पाहिजे. ओके. राज्य सरकार जिल्हा पातळीवर विकासाची जी कामं पार पाडतं त्या कामांची जबाबदारी जिल्हा परिषदांकडे सोपवावी. बघा, राज्य सरकार जिल्हा पातळीवरती जी कामं पार पाडतं त्या कामांची जबाबदारी कुणाकडे सोपवावी? जिल्हा परिषदांकडे. सहकारी चळवळीची जबाबदारी जिल्हा परिषदांकडे सोपवू नये म्हटले. बघा, हा क्वेश्चन विचारलाय बरं का. ही जी शिफारस आहे ही कोणत्या समितीने केली होती? ही सहकारी चळवळीची जबाबदारी झेडपीकडे सोपवू नये, कारण का सहकारी चळवळ संघटित करून तिला गती देणं जिल्हा परिषदेच्या आवाक्याबाहेरचं आहे. बरोबर. पण जे छोटे मोठे प्रौढ शिक्षणासारखे कार्यक्रम आहेत ते तुम्ही झेडपीकडे
सोपवू शकता, ठीक आहे, किंवा सोपवलं पाहिजे असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे. याच्याशिवाय म्हणजे यात तुम्हाला 5 ते 6 शिफारसी आहेत, तसं तर याच समितीच्या शिफारसी खूप जास्त आहेत. स्पेसिफिक बुक तुम्ही घेऊन हे कव्हर करू शकता. याच्याशिवाय बघा, जिल्हा परिषदांची रचना, जिल्हा परिषदांची निवडणूक पद्धत असेल, मंडळ ग्रामपंचायतीची रचना असेल, ग्राम समिती, ग्राम न्यायालय, न्याय पंचायत, ग्रामसभा, अनेक शिफारसी मेहता समितीने केलेल्या होत्या. आणि आपल्याला स्पेसिफिक ग्राम समिती, न्याय पंचायत, ग्रामसभा याच्याशी रिलेटेड ज्या शिफारसी आहेत ना, आयोगाने विचारलेल्या आहेत. पण आयोगाने विचारलेत का नाही हे तुम्हाला कसं कळणार? जोपर्यंत तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही, ठीक आहे. ओके, नेक्स्ट समिती आपण बघूया, प्राध्यापक व्ही पाटील समिती, ठीक आहे, सॉरी पी पाटील समिती. तर इथं डेट लक्षात घ्या, समिती होती 80ची, महाराष्ट्र शासनाची होती. कशासाठी? पंचायत राज संस्थांचं जे मूल्यमापन आहे ना, तर ते मूल्यमापन करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, अगोदर ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत बाबूराव काळे, तर यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती, ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथं बाबूराव काळेंचा संबंध का आला तुम्ही थोडस विचार करा. तर इथे बघा, 84 मध्ये काय झाल्यानंतर पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पंचायत राज संस्थांच्या कार्याचं पुनरावलोकन, ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनात सुधारणा, आर्थिक प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या यासारखी व्यापक कार्यकक्षा असलेली समिती, बरोबर. तर हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी व्यापक कार्यकक्षा असलेली एक समिती नेमली. पी पाटील समितीकडे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार निश्चित केलेली मूळ उद्दिष्टे जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांच्याकडून साध्य झाली आहेत का नाहीत, असल्यास कितपत साध्य झाली, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांच्या संस्थात्मक, आर्थिक, प्रशासकीय रचनेत काही फेरबदल करणं आवश्यक आहे का, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाची संबंधित खाती याच्यामध्ये आवश्यक तो समन्वय आहे का, मूलभूत विषय सोपवले बघा. तर या पी पाटील समितीला इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. कारण का, जो अधिनियम आहे ना, त्या अधिनियमानुसार जे टार्गेट्स सेट केले होते तर ते साध्य झाले का, कितपत साध्य झाले, जर झाले असतील तर कितपत झाले, नसतील तर का नाही झाले, असे जे मूलभूत विषय आहेत ना, ते विषय इथं सोपवले गेलेले आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. ओके, मग पी पाटील समितीने काय केलं, पी पाटील समितीने जून 1986 मध्ये आपला जो अहवाल आहे ना, तो आपला अहवाल शासनाला सादर केला. आणि या समितीने केलेल्या काही महत्वाच्या शिफारसी, पी पाटील समितीने पण शिफारसी केल्या का, केल्या बघा. सरपंचाची निवड सध्याप्रमाणे पंचाकडून न होता कशी झाली पाहिजे याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन आहे. गावातील सगळ्या प्रौढ मतदारांकडून झाली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रत्यक्ष मतदान पद्धती, मतदान पद्धती पण विचारली जाते, प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम यांचे एकत्रीकरण करावे. बघा, जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आहे, तर हे दोन अधिनियम मर्ज करा असं ते म्हणतात. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांची 2000 लोकसंख्येस एक ग्रामपंचायत, याचा आपण चार्ट बघूया पुढं. 1 लाख लोकसंख्येला एक विकास गट, 15 ते 20 लाख लोकसंख्येला एक झेडपी, याच्याप्रमाणे पुनर्रचना करण्यात यावी, ठीक आहे. ओके, मग सध्या जिल्ह्यातील आमदार खासदार याच्यावरती पण क्वेश्चन आहे बघा. जिल्हा परिषदेवरती आमदार खासदार यांना प्रतिनिधित्व असू नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली, तर ती शिफारस केली ती पी पाटील समितीने, ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळावेत, जिल्हा नियोजनाची जबाबदारी पूर्ण वेळ नियोजन अधिकाऱ्याकडे सोपवावी. इथं पण क्वेश्चन करा, येऊ शकतो क्वेश्चन, ठीक आहे. मग या पी पाटील समितीच्या शिफारशींचा विचार करून राज्य शासनाने काय केलं, महत्वाचे डिसिजन घेतले, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय योजना मोठ्या प्रमाणावर झेडपीकडे हस्तांतरित केल्या, ठीक आहे. झेडपीची जी प्रशासन यंत्रणा आहे, वित्तीय अधिकार, त्यांच्यामध्ये वाढ केली. स्त्रिया मुलांच्या विकास कार्यक्रमाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत एक स्वतंत्र महिला बाल कल्याण समिती स्थापन केली. तर हे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार पी पाटील समिती, ठीक आहे. जिल्हा परिषदाचे वित्तीय अधिकार वाढवण्याचा एक भाग म्हणून जमीन महसुलावरील उपकरावर आधारित असलेल्या अनुदानामध्ये वाढ करण्यात येत असून वन महसूल अनुदान 5% किती टक्क्यावर, 7%, मुद्रांक शुल्क विषयक अनुदान 0.5% 1% नेण्यात येत आहे, ठीक आहे. ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट आपण पुढे बघूया. हे आपण सगळं ठोकळ्यातून घेतोय. आता जिल्हा परिषदांच्या उपसमित्यांचे सभासद आणि पंचायत समित्यांचे अध्यक्ष यांना जिल्हा नियोजन मंडळावर प्रतिनिधित्व देऊन
मंडळाच्या कार्यास गती देण्याचा पण निर्णय करण्यात आला. कोणाच्या शिफारसीनुसार? पी.बी. पाटील समितीच्या शिफारसीनुसार. जिल्हा पातळीवरील योजनांमध्ये जनतेचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या अनेक योजना झेडपीकडे हस्तांतरित करण्यात आल्या. लक्षात ठेवा. तर पी.बी. पाटील समितीच्या शिफारसीमुळे बरेच काही चेंजेस झालेले आपल्याला इथं दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था. त्याच्यामध्ये तुम्हाला 19च्या स्थितीनुसार दिलेलं आहे. नवीन आकडेवारी मी तुम्हाला देते. 19च्या स्थितीनुसार पण लक्षात ठेवा, कधी कधी ओल्ड स्टॅटिक डाटा जो आहे ना तो तुम्हाला विचारला जातो. पुढे आपण बघतोय ग्रामसभा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रामसभेवरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर सगळ्या प्रौढ नागरिकांची सभा म्हणजे ग्रामसभा. बरोबर. प्रौढ नागरिकांची सभा. सेंटेन्स काय देतात तुम्हाला? ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील, लक्षात घ्या, कार्यक्षेत्रातील सर्व प्रौढ नागरिकांचा ग्रामसभेमध्ये अंतर्भाव असतो. याला 1 नंबर करा. सगळ्या प्रौढ नागरिकांचा असतो. कारण का आपण म्हणतो सगळ्या प्रौढ नागरिकांची सभा. मग ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. हे तुमचं दुसरं सेंटेन्स असतं की ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 186(1) आर्टिकल, लक्षात ठेवा, आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. त्या 186(1) अनुसार ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक गावासाठी ग्रामसभेची तरतूद करण्यात आली. बघा, प्रत्येक गावासाठी ग्रामसभेची तरतूद आहे. ओके. कोणत्या कलमानुसार? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 186(1) नुसार. ठीक आहे. ओके. म्हणजे ग्रामसभेला एक वैधानिक संस्था म्हणून मान्यता लाभलेली आहे. इथं तुम्हाला तिसरं सेंटेन्स असतं, ग्रामसभेला वैधानिक संस्था म्हणून मान्यता आहे, घटनात्मक संस्था म्हणून मान्यता आहे, बिगर घटनात्मक. तर वैधानिक संस्था. जर तुम्हाला माहित असेल वैधानिक म्हणजे काय तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. 1993च्या 73व्या घटनादुरुस्ती विचारतात. तर 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या 9व्या भागातील कलम 243(अ) मध्ये ग्रामसभेचा उल्लेख आहे. विचारलं जातं तुम्हाला कितव्या घटनादुरुस्तीमध्ये किंवा कोणत्या भागामध्ये, कोणत्या आर्टिकलमध्ये 243(अ) जोड्या लावामध्ये हे आर्टिकल्स आयोगाकडून विचारले जातात. ठीक आहे. तर इथं तुम्हाला ग्रामसभेचा उल्लेख दिसून येतो. याचा अर्थ काय? बघा, तुम्हाला राज्यघटनेमध्ये आर्टिकल आहे, ग्रामसभेचा उल्लेख आहे, म्हणजे ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. आणि हेही तुम्हाला विधान आणि कायद्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं? अधिनियमामधलं एक आर्टिकल आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं एक आर्टिकल, असे 2 आर्टिकल तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा. सर्वात जास्त क्वेश्चन असतात ग्रामसभेच्या बैठकीवरती. कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन आपण एकदाच दूर करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जास्त आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट 1 मिनिट थांबा. जाऊया आपण. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आर्टिकल लक्षात ठेवा बरं का, याच्यावरती क्वेश्चन येतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 3(9) मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींची संख्या. तुम्हाला कलम 3(9) नुसार, पोटकलम 9 नुसार ग्रामसभेची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, जी तुम्हाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मध्ये दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे. मग या व्याख्येनुसार ग्रामसभेमध्ये संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांचा म्हणजे काय, सगळ्या मतदारांचा इथे समावेश होतो. एकतर प्रौढ हा शब्द वापरला जाईल किंवा मतदार हा शब्द वापरला जाईल. सुरुवातीस प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 2 बैठका. बघा, पहिलं सेंटेन्स लक्षात ठेवा, किमान 2 बैठका. ग्रामसभेला अधिक अधिकार देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून महाराष्ट्र सरकारने 2000 मध्ये क्रमांक 21 कलम पोटकलम 2(ब) अन्वये काय केलं इथं, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7(1) मध्ये वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 बैठका दुरुस्ती झाली. ठीक आहे. 2 वरून 4 करण्यात आलं. मग 2003 मध्ये काय झालं बघा, महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3 पुन्हा दुरुस्ती झाली. प्रत्येक वित्तीय वर्षात विहित करण्यात येईल अशा दिनांकास, जागी, वेळी निदान 6. ठीक आहे. म्हणजे आधी 2, नंतर 4 आणि नंतर 6.
आता झालं काय, इथे 2003ला ते बोलले की 6 बैठका घ्या, पण नंतर लक्षात आलं की अरे 6 बैठका घेणं शक्य नाहीये. बरोबर, 6 बैठका घेणं शक्य नाहीये. मग काय झालं, चौथा बदल झाला 2012ला. तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आहे तिथं. 2012ला चौथा बदल झाला आणि 6च्या ऐवजी किती, पुन्हा 4. ठीक आहे. बघा इथं मुद्दे किती होत आहेत बघा, पुन्हा 4. पहिल्यांदा 2, पुन्हा 4, पुन्हा 6, पुन्हा काय झालं, पुन्हा 4. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. मग आता प्रतिवर्षी किती घेतल्या जातात, 4च घेतल्या जातात. कन्फ्युजन करण्यासाठी आयोग तुम्हाला 2, 4, 6 असं देऊ शकतं. ठीक आहे. ओके, पुढचा मुद्दा आपण बघूया. बघा संबंधित कलम, आता इथं झालं आपल्याला बैठका किती घ्यायच्या, पण या बैठका भरवण्याची जबाबदारी कोणाची असते, सरपंचांची असते, किंवा सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच. मग योग्य कारणाशिवाय अशी बैठक जर बोलवण्यास असमर्थ ठरल्यास काय केलं जाऊ शकतं, त्या सरपंचाला किंवा उपसरपंचाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. ठीक आहे. मग आता आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्यायच्या ठरल्यात. बरोबर, मग पहिली बैठक कधी घ्यायची, आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत. याला आपण 1 नंबर देऊया. ठीक आहे. मग ग्रामसभेमध्ये ही जी पहिली बैठक आहे ना, या पहिल्या बैठकीमध्ये वार्षिक हिशोब, गत वर्षातील प्रशासकीय कामाचा अहवाल, चालू आर्थिक वर्षात पार पाडायच्या विकासाच्या आणि इतर योजनांचा आराखडा, पूर्वीच्या लेखापरीक्षणांचा अहवाल आणि त्यांना दिलेले उत्तर, या सगळ्या बाबी काय कराव्या लागतात, ग्रामपंचायतीने ग्रामसभेपुढे सादर केल्या गेल्या पाहिजेत. आतापर्यंत तुम्हाला ग्राम सभा, किती सभा, काय वगैरे विचारलं जात होतं. पुढे जाऊन तुम्हाला ग्रामपंचायतीपुढे ज्या काही गोष्टी ग्रामसभेला सादर कराव्या लागतात त्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात, सांगता येत नाही. ठीक आहे, जीएसचा पेपर आहे. ओके, नेक्स्ट बघा, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, सरपंचच असतो. लक्षात घ्या. उर्वरित सभांचे अध्यक्ष ग्रामसभेच्या बैठकीस उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून त्या बैठकीच्या वेळी निवडलेला एखादा व्यक्ती भूषवतो. ठीक आहे. ओके, पहिल्यांदा सरपंच पाहिजे, पण ग्रामसभेच्या संदर्भात वरील तरतुदी ध्यानी घेता पंचायत राज व्यवस्थेने या व्यवस्थेत ग्रामसभेला महत्व दिलेले आहे, हे आपल्याला समजतं. पण जरी असं असलं ना तरी ग्रामीण मतदार इथं उपस्थित राहण्यास किंवा लोकशाही विकेंद्रीकरणामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यास काय म्हणतात त्याला, एक्साइटेड नाहीयेत, उदासीन आहेत. आता का बरं असं आहे, किंवा रिअल मध्ये ग्रामसभेला दुय्यम स्थान का प्राप्त झालं, तर जनतेमधील अज्ञान आहे, अनिरक्षरता आहे, पदाधिकारी होणारी उपेक्षा आहे, खेड्यांची सामाजिक रचना असेल, स्त्रियांची उदासीनता असेल, ग्रामसभेच्या बैठकीची गैरसोयीची वेळ असेल, उपयुक्त चर्चा होत नसेल, म्हणून तिथं काय केलं जात असेल, लोकांकडून तिथं अवॉइड केलं जात असेल. ठीक आहे. ओके, अजून खूप काही क्वेश्चन ग्रामसभेवरती आपण डिस्कस करू शकतो, पण आपण थेअरी कम्प्लीट झाल्यानंतर करूया. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. ही पंचायत राज प्रशासनाची 3ऱ्या पातळीवर काम करणारी आणि पर्यायाने जनतेच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचणारी एक महत्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीची जी रचना आहे ना, तर इथं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पाठीमाग आपण महाराष्ट्र बघत होतो. लक्षात घ्या, 1958 कलम 5 अन्वये प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद आहे. क्वेश्चन करा, निवड कशी होते, प्रौढ मतदान पद्धती, वेगळ्या भाषेत बोलायचे झालं तर ग्रामसभेमार्फत. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. ग्रामपंचायतीच्या सभासदांची निवड ग्रामसभेमार्फत होते का, होते. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी किती पाहिजे लोकसंख्या, किमान 600 सभासद असतात, कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17. निश्चित कोण करतं, राज्य शासन करतं. प्रत्येक गाव किती प्रभागात विभागायचं, एक गाव आहे त्या गावाला किती प्रभागात विभागायचं, प्रत्येक प्रभागातून पंचायतीचे किती सदस्य निवडून द्यायचे हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत, राज्य निवडणूक आयोगाला. लक्षात घ्या, इथं राज्य शासनाला नाही. जिथे जिथे राज्य निवडणूक आयोग आहे ना, तिथे तिथे राज्य शासन ऑप्शन तुम्हाला दिला जाणार. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले असल्यास काय केलं जातं, प्राधिकृत अधिकारी जो आहे ना, त्या प्राधिकृत अधिकाऱ्याचा इथं रोल आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. गावची लोकसंख्या आणि मान्य सदस्य संख्या बघा. जर गावची लोकसंख्या 600 ते 1500 असेल, सदस्य 7 असतात. 1500 ते 3000 असेल 9 असतात. 4500 पर्यंत 11, 6000 पर्यंत 13, 7000 पेक्षा जास्त 17. हे सगळ्यांना माहित आहे, क्वेश्चन विचारत पण आहेत, आपण जस्ट इथं इन्फॉर्मेशन साठी
घेत आहोत. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काय आहे, स्त्री प्रतिनिधींसाठी एकूण जागांच्या 1/2 जागा असतात. लक्षात घ्या किती असतात, 1/2 आपल्याला देतील, 1/3, 1/4 आणि या जागा कशा भरतात, प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. ठीक आहे. पहिला मुद्दा क्लिअर. सेकंड मुद्दा बघा, संबंधित खेड्यातील जे अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या आहे ना, तर ही अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतीतील अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या काय केलेली आहे, निर्धारित केलेली आहे. ठीक आहे. ओके. एकूण जागापैकी 1/2 जागा महिलांसाठी राखीव असल्यामुळे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या जागापैकी 1/2 जागा महिलांसाठी. याच्यावरती दोन्हीवरती क्वेश्चन येतात. जास्त एक्सप्लेनेशन मी देत नाही कारण हे समजण्यासारखं आहे. इथे तुम्हाला इम्पॉर्टंट कंटेंट दिलेला आहे. महाराष्ट्र ऍक्ट 2011 अन्वये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नाव जे आहे पूर्वलक्षी प्रभावा अन्वये 1 मे 1960 पासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं बदलण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, इथं पूर्वलक्षी प्रभाव हा शब्द फार महत्वाचा आहे. ओके. क्लिअर. चला, ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग हे आपण बघितलंय. बघा, 27% जागा देण्यात आलेल्या आहेत. एकूण जागापैकी 1/2 महिलांसाठी. साहजिक प्रवर्गामध्ये 1/2 जागा प्रवर्गातील महिलांसाठी पण आरक्षित असते. जाती जमाती मागासवर्गाचा प्रवर्ग महिला यांच्यासाठी राखून ठेवायच्या पदांची जी संख्या आहे ती निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 10(2) नुसार कुणाला आहे, राज्य निर्वाचन आयोग. ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हटलं जातं, पंच असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला अनर्हता दिलेली आहे, कालावधी दिलेला आहे, सदस्याचा राजीनामा दिलेला आहे. तर हा जो पाठ आहे ना, हा पाठ आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात. ग्रामनिधी विचारतात, ग्रामपंचायतीची कामं विचारतात, सरपंच, त्याच्यानंतर सरपंचाची निवड, वैधता, त्यानंतर अविश्वासाचा ठराव. बघा, हे सगळं कंटेंट आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. आता इथं काय होतं माहिती का, अपडेटेड भाग तर जास्त नसतो इथं, पण जेवढा काही भाग आहे ना तो आपण इथं केला पाहिजे. अनर्हता जर तुम्ही बघितलं 2000चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 44. बघा, क्रमांक 44 लक्षात घ्या. 2 पेक्षा अधिक मुलं असलेली व्यक्ती इथं टिकू शकते का, नाही टिकू शकते. ठीक आहे. मात्र महाराष्ट्र पंचायत, ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अधिनियम 1995 यांच्या प्रारंभदिनी 2 पेक्षा अधिक मुले असणारी व्यक्ती या प्रारंभदिनी तिला असणाऱ्या मुलांच्या संख्येत जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत सदस्यत्वासाठी अनर्ह ठरणार. लक्षात घ्या. अधिनियम क्रमांक 28 झेडपी आणि पंचायत समिती सदस्याला ग्रामपंचायत सदस्य होण्यास किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरवण्यात आलेला आहे. त्याला IMP करा. कालावधी किती आहे, 5 वर्षाचा आहे. बघा, पण राज्य शासन तो कमी अधिक करू शकतो. अधिनियम कलम 27 काय सांगतो, अधिनियम कलम 27 मध्ये तरतुदी ज्या दिलेल्या आहेत की वाढवलेला कालावधी लक्षात घेता ग्रामपंचायतीचा एकूण 5.5 वर्षापेक्षा जास्त असत नाही, जास्तीत जास्त 5.5 वर्ष. राजीनामा कोणाकडे देतात, सरपंचाकडे देतात. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आयोगाकडून विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे ग्रामनिधी. बघा, विलेज फंड वरती क्वेश्चन आलेले आहेत. क्वेश्चन पेपर काढून बघा. आर्टिकल विचारतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 57(1) नुसार प्रत्येक खेड्यासाठी ग्रामनिधीची तरतूद आहे. कशाचा समावेश होतो, याला IMPच करा. याच्यामध्ये एक कलम 124 मध्ये प्राप्त झालेले कर, शुल्क, इमारत कर, यात्रा कर, जकात कर, समारंभ उत्सव याच्यावरील कर असेल, सांडपाणी व्यवस्थेसाठी आकारण्यात आलेला अधिभार असेल, बाजार शुल्क असेल, याचा समावेश होतो. ग्रामनिधी करता पंचायत समिती, झेडपी, राज्य शासनाकडून जे रक्कम प्राप्त होते अंशदान, त्याचा पण समावेश याच्यामध्ये होतो. जिल्हा परिषद, राज्य शासनाकडून कर्ज रूपाने प्राप्त झालेल्या रक्कमा, गावातील माती वाळू विक्री होते त्याच्यातून आलेला जे उत्पन्न असेल आणि मालमत्तेपासून मिळालेलं उत्पन्न, तर हे सगळं उत्पन्न विलेज फंड मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. याच्यावरती 100% क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्ही अजिबात मिस करू नका. ग्रामपंचायतीच्या कामांवरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. पहिलं काम तुम्हाला इथं दिलंय कृषीशी रिलेटेड,
त्याच्यानंतर आपण एक्सप्लेनेशन बघूया. पशुसंवर्धन, जंगले, समाज कल्याण, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, इमारती, दळणवळण, त्याच्यानंतर जलसिंचन आहे, कुटीर उद्योग, सहकार, आत्मसंरक्षण, सामान्य प्रशासन वगैरे वगैरे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकही काम जरी तुम्ही विसरलं तरी सोपा क्वेश्चन असेल पण आपले मार्क जातात. बघा, सर्वसाधारणतः ग्राम पंचायतीच्या कामांची, विकासाची कामं आणि नेहमीची कामं. वर्गवारी माहित पाहिजे तुम्हाला कशी असते वर्गवारी. विकासाची कामं, नेहमीची कामं. दोन्ही प्रकारची कामं वेगवेगळी असतात का? नाही, परस्पर पूरक असतात. म्हणजे काटेकोरपणे तुम्ही त्याचं वर्गीकरण करू शकता का? नाही. मग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांच्या परिशिष्ट 1 मध्ये ग्रामपंचायतीची कामं किंवा अखत्यारीतील विषय दिलेले आहेत. कुठे दिलेले आहेत? परिशिष्ट 1 मध्ये. कोणते आहेत बघा. कृषीमध्ये जर तुम्ही बघितलं, जमीन आणि इतर साधन सामग्रीचं सहकारी तत्वावर व्यवस्थापन, सामुदायिक सहकारी शेती संघटन, शेती सुधारणा किंवा नमुनेदार कृषी क्षेत्राची स्थापना असेल, शासनाने ग्रामपंचायतीकडे सोपवलेली पडीक ओसाड जमीन लागवडीखाली आणायची असेल किंवा सुधारित बी बियाणांची निर्मिती असेल, वापरास प्रोत्साहन देणं असेल, पिकासंबंधी प्रयोग असतील, त्याचं खतामध्ये रूपांतर, अशा प्रकारच्या जे योजना आहेत ना, अंमलबजावणीला सहाय्य करणं, धान्याची गोदामे बांधणं वगैरे वगैरे. ओके. पशुधनामध्ये सुधारणा घडवून आणणं, पैदाशीमध्ये वाढ करणं, सर्वसामान्य काळजी घेणं, जंगल असेल जंगलांची वाढ, संरक्षण, सुधारणा, वापर याच्यावरती नियंत्रण ठेवणं, समाज कल्याणामध्ये दारूबंदी, अस्पृश्यता निर्मूलन, अपंग, जे निराधार रुग्ण आहेत त्यांना सहाय्य करणं, भ्रष्टाचाराचं उन्मूलन करणं, कोर्ट कचेऱ्यांचं प्रमाण कमी करणं. ओके, हे पॉइंट्स येतात. ठीक आहे. ओके. तर ग्रामपंचायतीचं कार्य जे आहे ना ते आपण अजून पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करूया. तर हा आपला पार्ट फर्स्ट आहे. पार्ट सेकंड पण आपला लवकरच अपलोड होईल. गुड डे, टेक केअर. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. संपूर्ण पंचायतराजचे 2 क्वेश्चन कंबाईनला विचारले जातात. 4 मार्काला क्वेश्चन राज्यसेवेला विचारले जातात. वन स्टॉप सोल्युशन आपण वापरू शकतो. प्राध्यापक व्ही पाटील सरांचं पुस्तक महाराष्ट्रातील पंचायत राज, आणि काही पार्ट जो आहे तो पार्ट आपण काय करू शकतो, आपला जो ठोकळा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जावा, एमपीएससी सेक्शन मध्ये जाऊन तिथं तुम्हाला ठोकळा मिळेल. त्या ठोकळ्यामध्ये पण तुम्हाला पंचायत राजचा पार्ट मिळून जाईल जो आपण इथं कव्हर करतोय. ठीक आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त आपल्या केसागर करिअर अकॅडमीवरती आपल्या बॅचेस चालू आहेत. तर बॅचेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळून जाईल. ठीक आहे. ओके. जस्ट एक मिनिट थांबा. तर इथं आपण एमपीएससी पूर्वपरीक्षा संपूर्ण तयारी बघत आहोत. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण जो पंचायत राजचा पार्ट बघतोय ना, तर तिथून आपल्याला क्वेश्चन बरेच कव्हर होतात. कुठपर्यंत आलो होतो बघा आपण याच्यामध्ये ग्रामपंचायतीची कामं बघत होतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण समाज कल्याण, जंगले हा भाग बघितलेला आहे. शिक्षण असेल बघा, आपल्याला बुलेट पॉइंट पण देऊ शकतात की पशुसंवर्धन, जंगले, समाज कल्याण, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, इमारती, दळणवळण वगैरे. किंवा हा तुम्हाला विचारलं तर बघा, दिवाबत्ती किंवा उद्याने यांची सोय करणे किंवा क्रीडांगणे, तलाव, पूल, गटारे, असे तुम्हाला जे विषय आहेत ना, असे विषय तुम्हाला दिले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण पुढे कंटिन्यू करूया. जलसिंचन, याच्यामध्ये लघु पाटबंधारे, कुटीर उद्योग आणि ग्राम उद्योग. याच्यामध्ये कुटीर उद्योग, ग्राम उद्योग यांचं संवर्धन, सुधारणा, त्यांना उत्तेजन. ठीक आहे. सहकार हा आधीच त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेला होता. आत्मसंरक्षण, ग्राम संरक्षण, सामान्य प्रशासन असेल. आता याच्यामध्ये जे इतर पॉइंट्स येतात ना, तर ते पॉइंट सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसू शकतात. ठीक आहे. ओके. शासकीय अनुदान आपण बघतोय. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 131 मधील. आता हे जे मुद्दे असतात ना, विद्यार्थ्यांना काय वाटतं की इतके डिफिकल्ट मुद्दे करायची काय गरज आहे, आयोग त्याच्यावरती क्वेश्चन विचारत नाही, पण डेफिनेटली आयोग क्वेश्चन विचारतं. लक्षात घ्या. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 131 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत हद्दीतून गोळा होणाऱ्या जमीन महसुलाच्या 5 वर्षाच्या सरासरी इतकं अनुदान
राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीला देण्यात येतं. ठीक आहे. प्रत्येक 5 वर्षाचा कालावधी हा 1 एप्रिल 1964 पासून मोजला जातो. लक्षात घ्या. 1 एप्रिल 1964 ते 31 मार्च 1969 अशा प्रकारे. तर तुम्हाला आर्टिकल लक्षात ठेवायचं आहे इथं की हद्दीतून गोळा होणाऱ्या जमीन महसुलाच्या याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे बघा. किती वर्षाच्या सरासरी इतकं अनुदान. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारलेला दिसून येईल. ठीक आहे. सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायतीचे महत्वाचे पदाधिकारी असतात. लक्षात घ्या. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच त्याचं काम पाहतो. लक्षात ठेवा. सरपंचाची निवड जर तुम्ही बघितली तर ग्रामपंचायत अधिनियम कलम 30 पोट कलम 1 अनुसार पूर्वी ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य त्यांच्यापैकी एकाची सरपंचपदी निवड करत असत. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. आर्टिकल करण्यावरती फोकस करा. क्वेश्चन तिथून येऊ शकतात. आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिसूचना 2017 अन्वये संबंधित अधिनियमात नव्याने अंतर्भूत करण्यात आलेल्या कलम 30A पोट कलम 1A अन्वये सरपंचाची निवड संबंधित खेड्यातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांकडून प्रत्यक्ष थेट मतदान पद्धती बघा 2017ची ही जी सुधारणा आहे ना, ही तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्यक्ष थेट मतदान पद्धतीने करण्याची तरतूद आर्टिकल दिलेला आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष थेट मतदान पद्धतीद्वारा निवडून आलेला सरपंच कोणाला उत्तरदायी असणार? लोकांना उत्तरदायी असणार. बरोबर. मग ग्रामपंचायतीच्या एखाद्या सदस्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे किंवा उपाध्यक्षाचे पद धारण केले असेल अथवा कोणत्याही विषय समितीच्या सभापतीचं जर पद धारण केलं असेल अथवा पंचायत समितीच्या सभापतीचं अथवा उपसभापतीचं पद धारण केलं असेल तर तो सदस्य सरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं पण तुमचा क्वेश्चन बनू शकतो. एखाद्या सरपंचाची वरीलपैकी कोणत्याही पदावर निवड झाली तर त्या निवडणुकीच्या दिनांकापासून त्याचे सरपंच म्हणून असलेले पद रिक्त होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. उपसरपंचाची निवड जर तुम्ही बघितली तर पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य त्यांच्यापैकी एकाची उपसरपंचपदी निवड करतात. हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सरपंच पदासाठी पात्रता बघा. उमेदवाराचं नाव संबंधित खेड्याच्या मतदारांच्या यादीत असायला हवं. वय 21 वर्ष पूर्ण असायला हवं. जर 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेला असेल तर त्याचं शिक्षण कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणं अगत्याचे आहे. संबंधित उमेदवार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किंवा इतर कायद्यान्वये निवडणूक लढवण्यास अपात्र असता कामा नये. ठीक आहे. ओके. वैधतेबद्दलचा जो वाद आहे याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ग्रामपंचायतीचा सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीच्या वैधतेबद्दल जर विवाद उत्पन्न झाला तर काय होतं बघा. विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत असा विवाद जिल्हाधिकाऱ्याकडे निर्देशित करावा लागतो. कुणाकडे? आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये इथंच एरर टाकलेला असतो की कुणाकडे? जिल्हाधिकाऱ्याकडे. बरोबर. जिल्हाधिकाऱ्याने त्याबाबत दिलेल्या निर्णयाविरुद्ध 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपील करता येतं. कुणाकडे अपील करता येतं? विभागीय आयुक्ताकडे. किती दिवसाच्या आत? 15 दिवसाच्या आत. ठीक आहे. पण आयुक्ताने दिलेला निर्णय अंतिम असतो का? नसतो. हेच इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयुक्ताने दिलेला निर्णय अंतिम नसतो. जिल्हाधिकारी किंवा आयुक्त आपला निर्णय शक्यतो 60 दिवसांच्या आत. इथं पण क्वेश्चन करा. सरपंच आणि उपसरपंचांचा कालावधी किती असतो? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जेवढा असतो तेवढाच असतो, म्हणजे 5 वर्षाचा असतो. ठीक आहे. सरपंचाचं आरक्षण जर तुम्ही बघितलं तर अधिनियम काय सांगतो? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यांमधील व्यक्ती, स्त्रिया यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. ओके. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी राखून ठेवायच्या सरपंचाच्या पदांच्या संख्येचं पंचायतीमधील अशा पदांच्या एकूण संख्येशी असणारं प्रमाण हे शक्य असेल तेथवर राज्यातील अनुसूचित जातींच्या किंवा जमातींच्या लोकसंख्येचे राज्याच्या एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणा इतकंच असतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. इथं तुम्हाला 1 जुलै पासून मानधन वगैरे दिलेलं आहे. हे करू नका, हे एक्झाम मध्ये विचारत पण नाहीत. अशा राखीव जागांपैकी 1/2 पदे बघा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती पद? 1/2 पद. कुणासाठी? अनुसूचित जाती जमातीच्या स्त्रियांसाठी. बरोबर. पण जर अनुसूचित क्षेत्रांमध्ये संपूर्णपणे समाविष्ट होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं जे पद असतं ना, की ते केवळ कुणासाठी असतं? अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठीच असतं. लक्षात ठेवा. नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखून ठेवायची सरपंचाची पदे पंचायतीमधील अशा पदांच्या एकूण संख्येच्या 27% इतके असतात. परंतु अशा प्रकारे राखून ठेवण्यात आलेल्या पदांच्या एकूण संख्येच्या 1/2 पदे मागासवर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखीव असतात. तर स्त्रियांसाठी हे राखीव असलेल्या पदांची जी संख्या आहे 1/2, 1/3, 27%,
तर याच्यावरती क्वेश्चन येतात, IMP करून घ्या आणि हे बुलेट पॉइंट आहेत, इथंच तुम्हाला एरर टाकले जातात. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट मुद्दा आपण कव्हर करूया. पुढचा मुद्दा काय आहे बघा. बघा, ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या पदांच्या एकूण संख्येच्या 1/2 इतकी पदे कोणासाठी असतात? स्त्रियांसाठी, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, राखीव पदांची संख्या धरून म्हणजे राखीव असतात. ठीक आहे, ओके. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 4 अन्वये बघा काय म्हटलेलं आहे, ग्रामपंचायतीच्या सरपंचासाठी राखून ठेवलेली पदे निहित रीतीने वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना आळीपाळीने नेमून दिली जातात आणि या पदांचं आरक्षण राज्य शासनाकडून ठरवून दिलं जातं. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या पदाचं आरक्षण स्त्रियांसाठी असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त म्हटले भारतीय राज्यघटनेचे कलम 334. लक्षात घ्या, कलम 334 तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की अन्वये ठरवून देण्यात आलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर बंद केलं जाईल. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, पदाचा राजीनामा कसा दिला जातो. बघा, ग्रामपंचायतीच्या पदाचा राजीनामा कसा दिला जातो. तर ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आपल्या अधिकार पदाचा जस्ट एक मिनिट थांबा. बघा, सरपंचाला आपल्या अधिकार पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो स्वतःच्या सहीने लेखी स्वरूपामध्ये, कसं असलं पाहिजे, याचं स्वरूप लेखी असलं पाहिजे. कोणाकडे द्यायचंय? पंचायत समितीच्या सभापतीकडे द्यायचा. ठीक आहे, ओके. पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. अविश्वासाचा ठराव जर बघितला आपण तर ग्रामपंचायतीचा सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला जातो का? आणला जातो, आणि अविश्वासाच्या ठरावाद्वारे त्यांना अधिकार पदावरून दूर पण करता येतं. ठीक आहे, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास त्यासाठी काय करावं लागतं? विशेष सभा. म्हणजे अविश्वास ठराव म्हटलं की तुम्हाला इथं विशेष सभा लक्षात घेतलं पाहिजे. अशी विशेष सभा बोलवण्याची मागणी त्यावेळी पंचायतीच्या कोणत्याही सभेत भाग घेण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असलेल्या किमान 1/3 पंचायत सदस्यांनी करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला इथं ही जी 1/3 सदस्य संख्या आहे ना ती लक्षात ठेवायची. आणि विशेष सभेच्या मागणीची नोटीस कोणाला द्यावी लागते? तहसीलदाराला द्यावी लागते. एकदा नोटीस दिल्यावर पुढे मागे घेता येते का? अजिबात मागे घेता येत नाही. लक्षात घ्या, तहसीलदार काय करतो? विशेष सभेचं मागणीपत्र प्राप्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत? 7 दिवसाच्या आत काय करतो? पंचायतीच्या कार्यकाळात पंचायतीची विशेष सभा बोलवतो आणि या विशेष सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तहसीलदार भूषवतात. ठीक आहे, तर इथं जिथं तुम्हाला तहसीलदार, विशेष सभा असे मुख्य मुद्दे मिळतात ना, तर हे मुख्य मुद्देच तुम्हाला काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, या सभेमध्ये सरपंच किंवा उपसरपंच यांपैकी ज्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला असेल त्याला आपलं म्हणणं मांडण्याचा आणि मतदानाच्या हक्कासह सभेच्या कार्यवाहीमध्ये भाग घेण्याचा हक्क असतो. आयोग देतो, हक्क नसतो. ठीक आहे, अविश्वासाचा ठराव खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. लक्षात घ्या, तुम्ही याला निग्लेक्ट करू नका, पूर्णपणे समजून घ्या काय आहे हा अविश्वासाचा ठराव. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत होण्यासाठी पंचायतीच्या सभेस उपस्थित राहण्याचा व मतदान करण्याचा हक्क असणाऱ्या पंचायत सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 सदस्यांचा त्या ठरावाला पाठिंबा मिळणं आवश्यक असतं. 2/3 बहुमताने, बघा किती म्हटले? 2/3 बहुमताने जर अविश्वासाचा ठराव संमत झाला तर सरपंच, उपसरपंच यांच्यापैकी ज्याच्या विरुद्ध ठराव मांडला असेल त्याचं पद रिक्त होतं. इथे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, जिथं महिलेसाठी राखीव असलेलं सरपंच पद एखादी महिला धारण करीत असेल तिथं हा अविश्वासाचा ठराव 3/4 बहुमताने संमत होणं आवश्यक आहे. ठीक आहे, किती?
3/4 3/4. ठीक आहे. ओके. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 34 सरपंच उपसरपंच यांच्या राजीनाम्याशी संबंधित आहे. हेच तुम्हाला विचारलं जातं की महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 34 हे कशाशी संबंधित आहे. आर्टिकल तुम्हाला अधिनियमातलेच विचारतात, तर हे कलम 34 जे आहे ना सरपंच उपसरपंच यांच्या राजीनाम्याशी संबंधित आहे. ठीक आहे. ओके. आय होप तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. चला पुढे बघा. तर कलम 35 कशाशी संबंधित आहे. दोघांवरील अविश्वासाचा ठराव. ओके. तर 34-35 राजीनामा आणि ठराव. 19 जुलै 2017 7 नंबरचा मुद्दा आपण बघतोय. 19 जुलै 2017 शासकीय अधिसूचनेद्वारा केलेल्या तरतुदीनुसार असा ठराव जर संमत झाला तर तो काय करावा लागतो. अधिमान्यतेसाठी कुणापुढे ग्रामसभेपुढे ठेवावा लागतो. याच पॉइंट्स मधून तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन विचारले जातात. ज्या तारखेस वरील प्रमाणे ठराव संमत करण्यात आला असेल त्या तारखेपासून 7 दिवसानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांनी धारण केलेले अधिकारपद रिक्त झाल्याचं समजलं जातं. 7 दिवसानंतर म्हटलेलं आहे. परंतु सरपंच किंवा उपसरपंच यांची त्या पदावर निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही किंवा मांडता येत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. विशेष सभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला नाही किंवा असा ठराव फेटाळला गेला तर विशेष सभेच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीच्या आत त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा कोणताही ठराव मांडता येत नाही. ठीक आहे. लक्षात घ्या. विशेष सभेच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीच्या आत त्यांच्या विरुद्ध कोणताही ठराव मांडता येत नाही. याच्यावरती आयोगाने ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या क्वेश्चन वगैरे. एकच मिनिट थांबा. चला नेक्स्ट बघा. आता इथं विशेष सभेबद्दल आपण बोलतोय बरोबर. तर विशेष सभेत संमत झालेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वैधतेसंबंधी विवाद उपस्थित करण्याची सरपंच किंवा उपसरपंच यांची इच्छा असेल तर असा प्रस्ताव ज्या तारखेत संमत झाला असेल त्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडे काय करावं लागतं. विवाद निर्देशित करावा लागतो. ठीक आहे. जिल्हाधिकारी असा प्रस्ताव ज्या तारखेस त्याला मिळाला असेल त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत त्याच्यावरती निर्णय देतो. पूर्वी जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे अपील करता येत असे. विभागीय आयुक्ताकडे. पण 2012 मध्ये काय झालं. अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणानुसार विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची जी तरतूद आहे ना ही तरतूद वगळण्यात आलेली आपल्याला इथं दिसून जाते. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया. सरपंच उपसरपंच यांची जी अधिकार पद आहेत ना तर यांची अधिकार पदे एकाच वेळी जर रिक्त झाली तर काय होते बघा. जर अधिकार पद एकाच वेळी रिक्त झाली तर काय होतं हे आपल्याला इथं थोडंसं बघायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. तर इथं सरपंचाची निवडणूक होईपर्यंत जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला अन्य अधिकारी सरपंचाच्या सगळ्या अधिकारांचा वापर करतो. हे आपल्याला विचारलं जातं आणि हे आपल्याला व्यवस्थित लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे इथं की त्याची सगळी कर्तव्य पार पाडतो पण त्याला पंचायतीच्या सभेत मतदान करण्याचा हक्क असतो का. नाही. मतदान मात्र करू शकत नाही. बाकी सगळं करू शकतो. फक्त मतदान करायची तर परमिशन असते नसते. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॉइंट आपण इथं बघूया. तर सरपंच आणि उपसरपंच यांची पदच्युती. जर सरपंच आणि उपसरपंच यांची पदच्युती आपण बघितली तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कारणासाठी जिल्हा परिषदेची स्थायी समिती बघा कोण त्यांना पदावरून दूर करतं. झेडपीची स्थायी समिती दूर करते. ठीक आहे. ओके. लक्षात ठेवा. झेडपीची स्थायी समिती काय करते त्यांना पदावरून दूर करते. ठीक आहे. पण रिझन कोणते आहेत ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे थोडंसं की कोणत्या रिझन साठी दूर करते. जर आपण इथं रिझन बघितले ना तर बघा सरपंच कर्तव्य पार पाडताना जर त्यांनी गैरवर्तणूक केली असेल बरोबर किंवा लांछनास्पद वर्तन केलं असेल, निष्काळजीपणा दुर्लक्ष केलं असेल,
कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असेल तर काय केलं जातं, इथं त्यांना अधिकार पदावरून दूर करता येतं. कोण करतं? स्थायी समिती करते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, पुढचा मुद्दा आपण बघूया. वरील कारणासाठी दोषी ठरलेल्या सरपंचाला किंवा उपसरपंचाला स्थायी समितीच्या निर्णयानुसार पंचायतीतूनही काढून टाकले जाऊ शकते बघा. परंतु सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अशा प्रकारची कारवाई करण्यापूर्वी संबंधित जिल्हा परिषद अध्यक्षाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायतीस आणि संबंधित व्यक्तीस रीतसर नोटीस देऊन तिची चौकशी करणं आवश्यक असतं आणि संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी देणं गरजेचं असतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आपला अहवाल स्थायी समितीला सादर करतो आणि मगच त्या व्यक्तीला अधिकार पदावरून काढून टाकण्यात येतं. अशा प्रकारे अधिकार पदावरून दूर करण्यात आलेल्या सरपंचास किंवा उपसरपंचास ग्रामपंचायतीच्या उर्वरित कालावधीसाठी पुन्हा सरपंच किंवा उपसरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र समजलं जात नाही. ठीक आहे. तर हे सगळे मुद्दे जे आहेत ना, तर हे सगळे मुद्दे ऑलरेडी आयोगानं आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. सरपंच किंवा उपसरपंच रिक्त पदे बघा. इथं जर आपण बघितलं तर काय होतं, त्यांच्या मृत्यूमुळे किंवा त्याने दिलेला राजीनामा दिल्यामुळे त्यास अधिकार पदावरून दूर केल्यामुळे काय होतं, असमर्थ ठरल्यामुळे अन्य कोणत्याही कारणामुळे अधिकार पद रिक्त झाल्यास कोणतीच जागा रिक्त जागा सरपंच उपसरपंच यांची काय केली जाते, निवडणूक नव्याने घेऊन काय केली जाते, भरली जाते. ठीक आहे. हे इथं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट जर आपण बघितलं इथं, तर अशा प्रकारे रिक्त पदावर जेव्हा नव्या सरपंचाची किंवा उपसरपंचाची निवड केली जाते तेव्हा त्याच्या अधिकार पदाची ही मुदत जी आहे ना, ज्या व्यक्तीच्या जागी त्याची निवड झाली आहे त्या व्यक्तीने पुढील जेवढ्या मुदतीसाठी ते पद धारण केले असेल तेवढ्याच कालावधी इतकी राहते. याच्यामध्ये काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. ठीक आहे. ओके. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. तर सरपंचाचे अधिकार आणि कामे याच्यावरती क्वेश्चन विचारलेत आयोगाने, भरपूर विचारलेले आहेत. लक्षात घ्या, बरेच क्वेश्चन याच्यावरती आयोगाने विचारलेले आहेत. दिसताना फार सिंपल दिसतं, पण एक्झाम मध्ये काय होतं माहिती का, एक्झाम मध्ये कन्फ्युजन खूप होतं. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण फार कन्फ्युज करून जातात. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो आहे ना, तर याच्या कितव्या कलमामध्ये, 38व्या कलमामध्ये साधा सिंपल क्वेश्चन असतो बघा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये सरपंचाचे अधिकार आणि कामे याच्या संबंधी माहिती दिलेली आहे? ग्रामपंचायतीचे कार्यकारी अधिकार सरपंचाला देण्यात आलेले आहेत. कोणाला दिलेले आहेत? सरपंचाला दिलेले आहेत. क्वेश्चन करायचं. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. बघा, तर सरपंचाचे महत्वाचे अधिकार आणि कामं कोणती आहेत? तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सभा बोलवणे, सभेचं अध्यक्षस्थान जे आहे तर ते अध्यक्षस्थान भूषवणे हे त्यांचं मुख्य काम आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कुठलं काम आहे बघा त्यांना, याच्यानंतर जर आपण काम बघितलं तर अध्यक्षस्थान भूषवणे, त्या सभेचं नियमन करणं हे देखील त्यांचं काय आहे, मुख्य काम आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावांची आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणं,
ग्रामपंचायतीचे अधिकारी, तिचा नोकर वर्ग यांच्यावर देखरेख नियंत्रण ठेवणं, कायद्यातील तरतुदीप्रमाणे आवश्यक असलेले अहवाल, आराखडे, तक्ते तयार करून घेणं, या अधिनियमान्वये त्यावेळी जे सरपंचाला प्रदान करण्यात येतील अशा अन्य अधिकारांचा वापर करणं, त्याच्यावर सोपवण्यात येतील अशी कार्य पार पाडणं, ग्रामसभेच्या बैठका बोलवणं, त्यांचं अध्यक्षपद भूषवणं, शासनाच्या कोणत्याही निदेशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्राप्ती प्रमाणपत्रे आपल्या सहीने आणि ग्रामपंचायतीच्या मुद्रेनिशी देणं, 19 जुलै 2017 अधिसूचनेद्वारा केलेल्या सुधारणांनुसार अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी कोणावर आहे? सरपंचावरती सोपवण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया उपसरपंचाचे अधिकार आणि कामं. काय आहेत उपसरपंचाचे अधिकार किंवा उपसरपंचाची कामं काय आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहेत. जसं आपण सरपंचाचे बघितले तसंच आपण इथं काय करूया, उपसरपंचाचे पण बघूया. ठीक आहे, ओके. बघा, सरपंचाच्या गैरहजेरीत काय करायचंय? ग्रामपंचायतीच्या सभेचं अध्यक्षस्थान बसवणं, नियमन करणं. सरपंचाच्या अधिकारापैकी, कर्तव्यांपैकी सरपंच वेळोवेळी त्याच्याकडे सोपविल अशा अधिकारांचा वापर करणं. सरपंचाचे पद रिक्त असल्यास नवीन सरपंचाची निवडणूक होईपर्यंत काय करायचं? सरपंचाच्या पदाचा वापर करायचा, अधिकारांचा वापर करायचा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, सरपंच गावात सतत 15 दिवसाहून अधिक जर अनुपस्थित राहत असेल किंवा तो काम करण्यास असमर्थ ठरत असेल तर इथं जे उपसरपंच असतात ना, तर ते उपसरपंच काय करतात? त्यांची कर्तव्ये पार पाडतात. हेही आपल्याला इथे काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढे बघूया, पुढे त्यांचं काम काय आहे. ग्रामपंचायत सचिव प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा विशिष्ट परिस्थितीत 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी, लक्षात ठेवा बरं का, कोणाची नेमणूक केली जाते? ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक केली जाते. ठीक आहे. हा जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा कितीचा सेवक असतो? वर्ग 3 मधील सेवक असून त्याच्यावर नजीकचं नियंत्रण कुणाचं असतं? गट विकास अधिकाऱ्याचं असतं. ठीक आहे, ओके. ग्रामपंचायत सचिव हा जरी ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून काम करीत असला तरी तो ग्रामपंचायतीचा सेवक नसतो. लक्षात घ्या, चिटणीस म्हणून काम करतोय पण तो सेवक असतो का? नसतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा, नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे इथं? ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली, बढती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतात. ठीक आहे, कुणाला असतात? झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. ग्रामपंचायत सचिवाचं जे वेतन आहे ना, तर ते वेतन कुठून दिलं जातं? जिल्हा परिषदेच्या निधीमधून दिलं जातं. लक्षात ठेवा, या गोष्टी विसरू नका. याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत आणि पुढे जाऊन क्वेश्चन रिपीट पण होऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे मार्क्स असतात ना, हे आपल्या हातचे मार्क्स असतात. असे मार्क आपल्याकडून नाही गेले पाहिजे. म्हणजे सोपे क्वेश्चन असतात तर त्याचे मार्क्स आपल्याला मिळाले पण पाहिजे. ओके, क्लिअर. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे ग्रामपंचायत सचिवाची कामं. ग्रामपंचायत सचिवाची कामं काय आहेत बघा. तर इथं जर आपण बघितलं तर नियमांच्या अधीन राहायचंय. नियमांच्या अधीन राहून ग्रामपंचायतीने संमत केलेले जे ठराव आहे त्याची अंमलबजावणी करायची. दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुद्धा पाहायचं आहे इथे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, ग्रामपंचायतीच्या नोकर वर्गावरती काय करायचं आहे? नियंत्रण पण ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया, ग्रामपंचायत सचिव या नात्याने काय करायचं? सभेचे कामकाज पाहायचं, इतिवृत्त पण लिहायचंय. विलेज फंड जो आहे, ग्रामनिधी आपण बघितला होता. तर या ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळायची. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब ठेवायचे. ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल, हिशोब पंचायत समितीस आणि जिल्हा परिषदेला काय करायचे आहेत? सादर करायचे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. नेक्स्ट आपण बघूया, विहित केलेल्या नोंद पुस्तके असतील, कागदपत्रे असतील, व्यवस्थित ठेवायचे, सांभाळायचे. अंदाजपत्रक आणि हिशोब तपासणी. बघा, ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला आधी या पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्ही जर क्वेश्चन पेपर काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके. तर ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक आहे ना, तर ते तुम्हाला कलम विचारलं जातं. ठीक आहे, आर्टिकल विचारलं जातं की
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 62 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने आपले अंदाजपत्रक आणि लेखे पंचायत समितीस विहित दिनांकापूर्वी सादर करायचे असतात. ठीक आहे. ओके. सदरहू अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर 2 महिन्याच्या मुदतीत पंचायत समितीने एकतर ते मान्य करावे लागते किंवा ग्रामपंचायत अखत्यारीतील विषयांवर ग्रामपंचायतीने केलेल्या तरतुदी कमी किंवा अधिक करण्याबाबत ग्रामपंचायतीस सूचना द्याव्या लागतात. ठीक आहे. ओके. लक्षात येईल. नेक्स्ट बघा, ओके. तिसरा मुद्दा बघा, या ठिकाणी एक लक्षात घेणं जरुरीचं आहे की पंचायत समिती वरील प्रमाणे अंदाजपत्रकास दुरुस्त्या सुचवू शकते का? सुचवू शकते. अंदाजपत्रक अमान्य मान्य करण्याचा अधिकार आहे का पंचायत समितीला? नाही, अमान्य करूच शकत नाही बघा, कारण तो अधिकार इथं दिलेलाच नाहीये. ठीक आहे. ओके. लक्षात आलं. नेक्स्ट मुद्दा बघा, नेक्स्ट मुद्दा आपल्याला काय दिलेला आहे की पंचायत समितीने संबंधित अंदाजपत्रक 2 महिन्याच्या मुदतीमध्ये जर नाही संमत केलं, अगर त्यास दुरुस्त्या सुचवल्या नाही तर ते पंचायत समितीने जसेच्या तसे संमत केलं असं समजलं जातं. ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी जी आहे ना, संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांनी प्रदान केल्यास किमान विस्तार अधिकारी बघा या दर्जाचा अधिकारी काय करतो? कार्यालयीन तपासणी. आपल्याला विचारलं जातं ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी कोण करू शकतो? ओके. ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी बघा, ग्रामपंचायतीची जी हिशोब तपासणी आहे ना, ती नियमावली 1961 नियम 3 नुसार मुख्य लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखा यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्या नियंत्रणाअंतर्गत लेखापरीक्षकांकडून पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामपंचायतीचे हिशोब जे असतात ना, तर ते हिशोब काय केले जातात? तपासले जातात. ठीक आहे. ओके. चला, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आपण बघूया पुढं. नेक्स्ट आपण बघूया, हिशोब तपासणीच्या प्रयोजनास्तव ग्रामपंचायतीचे मुख्य पंचायती, गौण पंचायती असं वर्गीकरण केलं जातं. मे 2004 मध्ये नियमावलीत केलेल्या सुधारणांनुसार ज्या ग्रामपंचायतीची वार्षिक प्राप्ती 25,000 किंवा अधिक असेल यांना मुख्य पंचायत म्हटलं जातं. अन्य सर्व पंचायतीचे गौण पंचायत म्हणून वर्गीकरण केलं जातं. उपलेखा परीक्षक जो असतो ना, तर त्या उपलेखा परीक्षकाने काय करायचं असतं बघा, वर्षात लेखा तपासणी करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी 20 ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणं अगत्याचं आहे. ठीक आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, इथं थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया की नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे इथं. बघा, ग्रामपंचायतीचं विसर्जन. तर पुढचा मुद्दा आपल्याला दिलेला आहे ग्रामपंचायतीच्या विसर्जनाशी रिलेटेड. तर ग्रामपंचायतीचं जे विसर्जन आहे ना, तर याच्यामध्ये जर एखादी ग्रामपंचायत आपली कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरत असेल, तुम्हाला विचारलं जातं की कशासाठी विसर्जन केलं जातं बघा, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहे अथवा अधिकारांचा दुरुपयोग करत असेल तर काय होतं, दुरुपयोग करत असेल तर अथवा तत्सम कारणांकरता जिल्हा परिषदेशी विचारविनिमय करून राज्य शासन संबंधित ग्रामपंचायत काय करू शकते, विसर्जित करू शकते. ठीक आहे. ओके. आणि किंवा काही कालावधीसाठी ती स्थगित पण ठेवू शकते. अर्थात ही कारवाई जी असते ना, ही कारवाई करण्यापूर्वी ग्रामपंचायतीला तिचं म्हणणं मांडायची संधी दिली जाते का? डेफिनेटली दिली जाते. ओके. तर तिचं म्हणणं मांडायची जी संधी आहे ती दिली जाते. जर एखाद्या ग्रामपंचायतीतील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त राहिली असतील
तर राज्य शासन संबंधित ग्रामपंचायत विसर्जित करू शकते. ठीक आहे. ओके. आणि या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 145 मधील तरतुदी महत्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथं 145 मधील तरतुदी ज्या आहेत ना, त्या 145 मधील तरतुदी स्पेशली लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. तर आपण बघतोय ग्रामपंचायतीचं विसर्जन. याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे पंचायत समितीचा, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करूया. गुड डे, टेक केअर. तर आपण कुठपर्यंत आलो होतो बघा, पंचायत समितीचा पार्ट आपला चालू होता. तर पंचायत समितीशी रिलेटेड काही मुद्दे इम्पॉर्टंट आहेत जे आपल्याला एक्झाम साठी कव्हर करावे लागतात. बघा, पंचायत समिती आता इथे जर आपण बघितलं तर तालुका हा जिल्ह्याचा घटक असून, तालुका जर आपण बघितलं, तालुका हा जिल्ह्याचा घटक असून या तालुक्यांचे वेगवेगळे गट पाडण्यात आले. ठीक आहे. आणि या गटांचा विकास गट कारभार जो आहे ना, तो पंचायत समिती मार्फत पाहण्यात येतो. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या किती पंचायत समिती आहेत? 351 पंचायत समिती आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील कलम 56 अन्वये प्रत्येक गटासाठी पंचायत समितीची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, किती? कलम 56 अन्वये. ठीक आहे. मग पंचायत समितीची जी रचना आहे ना, लक्षात घ्या, गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा निवडून गेलेल्या सभासदांचाच पंचायत समितीमध्ये समावेश होतो. लक्षात आलं बघा, गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा निवडून गेलेल्या सभासदांचाच काय होतो? समावेश होतो. आता या सदस्यांची जी संख्या आहे ना, साधारणतः गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांच्या किती असते? दुप्पट असते. तर हे जे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने लक्षात ठेवायचे असतात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या एकाच मतदारसंघातून, लक्षात घ्या, 2 सदस्य पंचायत समितीवर निवडून दिले जातात. हे आपल्याला माहित पाहिजे की जिल्हा परिषदेचे एकच जो मतदारसंघ आहे ना, तर त्या एकाच मतदारसंघातून 2 सदस्य जे आहेत ना, ते पंचायत समितीवर निवडून दिले जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक विकास गटात किंवा तालुक्यात जिल्हा परिषदेचे जितके निर्वाचक गण असतात त्याच्या दुप्पट पंचायत समितीचे निर्वाचक गण असतात. ठीक आहे. म्हणजे सर्वसाधारणतः दर 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवर, तर 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून दिला जातो. ठीक आहे. ओके, फिगर लक्षात ठेवा. 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवरती, 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवरती निवडून दिला जातो. ठीक आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या त्या विकास गटातील लोकसंख्येवरती अवलंबून असते. लक्षात घ्या, पंचायत समितीची जी सदस्य संख्या आहे त्या विकास गटातील लोकसंख्येवरती अवलंबून असते. 1994 पर्यंत संबंधित गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले वा जिल्हा परिषदेवर स्वीकृत केलेले सदस्य पंचायत समितीचे काय असतात? पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे. आणि 1994 मध्ये अधिनियमामध्ये सुधारणा झाल्या. सुधारणा होऊन काय झालं? पंचायत समितीवर पदसिद्ध सदस्य, सहयोगी सदस्य, स्वीकृत सदस्य घेण्याची जी तरतूद होती ना, तर ती तरतूद रद्द करण्यात आली. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम जो आहे 1961 कलम 58(1)(b) अन्वये पंचायत समितीमधील आरक्षित जागांची संख्या विहित पद्धतीने निर्धारित करण्याचे अधिकार कोणाला आहेत? राज्य निवडणूक आयोगाला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मग पंचायत समितीमधील आरक्षित जागांचा तपशील कसा आहे बघा. आरक्षित जागांचा तपशील सेम आपण पाठीमागे जसं बघितलं होतं, अनुसूचित जाती जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, महिला. तर इथं आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी राखून ठेवायच्या जागांचं त्या पंचायत समितीमधील प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरायच्या जागांच्या एकूण संख्येशी असलेलं प्रमाण हे जास्तीत जास्त शक्य असेल तेव्हा त्या पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या त्या क्षेत्राच्या एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असतं ना, त्या प्रमाणा इतकं असतं. ठीक आहे, किंवा असावं. मग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव असलेल्या जागा त्या पंचायत समितीमधील वेगवेगळ्या निर्वाचक गणांना आळीपाळीने नेमून दिल्या जातात. ठीक आहे. ओके, आपण संपूर्ण अनुसूचित क्षेत्र वगैरे ते आपण बघितले की 1/2 पेक्षा कमी नाही. ठीक आहे, एकूण जागांच्या 1/2 पेक्षा कमी नाही. इथे जर आपण नागरिकांच्या मागासवर्गांचा प्रवर्ग जो आहे त्याचा विचार केला तर पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरायच्या जागांच्या एकूण संख्येच्या 27% इतक्या जागा नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी काय असतात? राखीव असतात. आणि त्या जागा पंचायत समितीमधील वेगवेगळ्या निर्वाचक गणांना आळीपाळीने नेमून दिल्या जातात. ठीक आहे. पण जर इथं आपण बघितलं की अनुसूचित क्षेत्र समाविष्ट आहे
इथं अनुसूचित जाती जमाती यांच्याकरता राखून ठेवलेल्या ज्या जागा आहेत ना, तर 27% जागा मागास प्रवर्गासाठी राखून ठेवलेल्या असतात. ठीक आहे. महिला जर तुम्ही बघितलं, महिलांशी रिलेटेड मुद्दा आहे, आयोग नेहमी विचारतो. तर पंचायत समितीमधील प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरायच्या जागांच्या एकूण संख्येच्या 1/2 इतक्या जागा महिलांसाठी राखून ठेवलेल्या असतात. 1/2 1/3 हेच तुम्हाला विचारलं जातं. अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी पंचायत समितीत जितक्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या असतात त्या जागांपैकी देखील 1/2 जागा त्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. ठीक आहे. ओके. मग पंचायत समितीत महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा पंचायत समितीच्या वेगवेगळ्या निर्वाचक गणांना काय केलं जातं, ताळीपळीने नेमून दिल्या जातात. ओके, क्लिअर. तर हे जे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे आपल्याला काय करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, क्लिअर. चला पुढे बघूया आपण. नेक्स्ट बघा, सदस्यत्वाचा राजीनामा. पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सदस्यास राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो पंचायत समितीच्या सभापतीकडे द्यावा. ठीक आहे. पंचायत समितीच्या सभा जर आपण बघितल्या तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमाच्या कलम 117 मध्ये पंचायत समितीच्या 2 सभामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये, लक्षात घ्या, असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान 1 बैठक झाली पाहिजे. ओके. आणि गरजेनुसार अधिक बैठका घेण्याचा अधिनियमाला प्रत्यवाय नाही. ठीक आहे, घेऊ शकता तुम्ही. जर एखाद्या पंचायत समिती सदस्य पंचायत समितीच्या संमतीशिवाय सतत आणि सलग काय करतोय, 3 महिने सभांना गैरहजर राहतोय, बरोबर, किंवा संमतीसह किंवा संमतीशिवाय सतत तो सलग 6 महिने पंचायत समितीच्या सभांना गैरहजर राहिला तर काय होतं बघा, तर तिथं त्याचं जे सदस्यत्व आहे ना ते संपुष्टात येतं. ओके, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामधून पंचायत समिती सभापती उपसभापती यांच्या बाबतीत त्यांचा मंजूर रजा आहेत ना तो वगळला जातो. ते कॉमन सेन्स आहे, आपल्याला समजतं का. ठीक आहे. फक्त सलग सतत 6 महिने 3 महिने हे जे 2 मुद्दे आहेत ना, हे 2 मुद्दे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित इथं लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा बघूया. ओके, नेक्स्ट बघा, सभापती आणि उपसभापती. आता याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. याच्यामध्ये बघा, सभापती आणि उपसभापती म्हणजे पंचायत समितीचे निर्वाचित सदस्य जे असतात ना ते काय करतात, आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. ठीक आहे. ओके. सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल किती असतो, 5 वर्ष असतो, बरोबर. हे छोटे मोठे मुद्दे तर आपल्या आरामात लक्षात राहतात. नेक्स्ट मुद्दा बघा. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की त्यांचा कार्यकाल सुरुवातीला 5 वर्ष होता, बरोबर. पुढे काय झालं, अधिनियमामध्ये सुधारणा झाल्या. मग अधिनियमातील सुधारणानुसार त्यांच्या पदाची मुदत किती झाली, 5 वर्षाऐवजी 1 वर्ष. ओके. परंतु सन 2000 मध्ये राज्यपालांच्या अध्यादेशानुसार काय झालं, सभापती उपसभापती यांची मुदत 2.5 वर्ष इतकी करण्यात आली. ठीक आहे. ओके. म्हणजे आता सध्या किती आहे, 2.5 वर्ष आहे. असा एखादा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा. तर पुढचा मुद्दा हा आहे की ज्या गटात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 50%हून अधिक असते अशा गटातील पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवड या जमातीतील सदस्यांमधून केली जाते. तसेच ज्या गटातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या 50%पेक्षा कमी आहे परंतु त्या गटात आदिवासी क्षेत्र विकास गटाचा काही भाग अंतर्भूत आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस काय होतं बघा, अशा वेळेस अशा गटातील उपसभापतीची निवड जी असते ना ती कोणामधून केली जाते, अनुसूचित जमातीतील सदस्यांमधूनच केली जाते. हा मुद्दा फक्त आपल्याला इथे काय करायचा आहे, सॉरी, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर.
पुढे जाऊया. बघा, सर्वसाधारण निवडणुका झाल्यानंतर काय होतं? सर्वसाधारण निवडणुका झाल्यानंतर जिल्हाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडून आलेले सदस्यांची सभा बोलवतो. ठीक आहे, ओके. मग काय होतं त्याच्यानंतर? बघा, सभा बोलवली जाते आणि हा अधिकारी काय करतो? सभेचा अध्यक्षस्थान भूषवतो, बरोबर. आणि या सभेमध्ये तो पंचायत समितीच्या सभापतीची निवड केली जाते. ही सभा जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपूर्वी किमान किती दिवस? किमान 3 दिवस आधी तरी काय करावी लागते? बोलवावी लागते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे असे छोटे छोटे मुद्दे आहेत जे आपल्याला काय करायचे आहेत तिथं लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे? नेक्स्ट तुम्हाला इथं पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की पंचायत समितीच्या सभेमध्ये पंचायत समितीच्या उपसभापतीची जी निवड आहे ती केली जाते. ही सभा ही जिल्हाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला अधिकारीच बोलवतो. हे महत्वाचं आहे, हे जास्त आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा आपल्याला काय दिलेला आहे इथं की पंचायत समितीच्या सभापतीच्या अथवा उपसभापतीच्या निवडी संदर्भात जर काही विवाद उत्पन्न झाले, ठीक आहे, विवादावरती तर क्वेश्चन याच्या आधी पण आलेला आहे, बरोबर. एकच मिनिट थांबा. बघा, तर इथं आपल्याला काय करायचं माहिती का? बघा, तर इथं 30 दिवसाच्या मुदतीच्या आत, तर तुम्हाला इथं मुदत काय लक्षात ठेवायची आहे? 30 दिवस. ठीक आहे. कोणाकडे? विभागीय आयुक्ताकडे. विभागीय आयुक्तांचा निर्णय आला, मग अपील करता येतं का? अपील करायचं असल्यास त्यांनी जो निर्णय दिलाय त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत कोणाकडे? राज्य शासनाकडे. कोणाकडे अपील करू शकतो आपण? राज्य शासनाकडे. ठीक आहे. तर हेच मुद्दे तुम्हाला वारंवार विचारले जातात, नवीन काहीच विचारत नाहीत, लक्षात घ्या. फक्त वारंवार रिवाइज करणं फार महत्वाचं आहे, सतत रिकॉल करणं फार महत्वाचं आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला कुठला मुद्दा कव्हर करायचा आहे? मानधन. बघा, पंचायत समितीच्या सभापती आणि जे उपसभापती असतात की नाही, तर सभापती आणि उपसभापती बघा, तर तुम्हाला हे पेमेंट वगैरे विचारतात का? त्यांचं मानधन विचारत नाहीत, लक्षात घ्या. शक्यतो तर विचारतच नाहीत. ओके, तर आपण पुढचा मुद्दा कंटिन्यू करूया. पंचायत समितीच्या सभापतीला राजीनामा द्यायचा आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतात. ठीक आहे. उपसभापतीला राजीनामा द्यायचा असल्यास तो समितीच्या सभापतीकडे देतो. ओके, क्लिअर. लक्षात राहील का? बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट मुद्दा इथे तुम्हाला दिलेला आहे अविश्वासाचा ठराव. पाठीमागं पण आपण अविश्वासाचा ठराव बघितला होता. लक्षात घ्या, पाठीमागं देखील आपण अविश्वासाचा ठराव पाहिलेला होता. तर इथं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सभेस उपस्थित राहण्याचा आणि मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी मागणी केल्यास काय होतं? सभापती उपसभापती यांच्या विरुद्ध ठराव मांडता येतो. इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? 1/3. ठीक आहे, ओके, लक्षात राहील. नेक्स्ट मुद्दा बघा. बघा, अशी मागणी करण्यात आल्यास जिल्हाधिकारी काय करतो? जेव्हा अशी मागणी केली जाते तेव्हा जिल्हाधिकारी काय करतो? समितीची खास सभा बोलवतो. ठीक आहे, ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर काय होतं बघा, ही जी सभा आहे या सभेत पंचायत समितीच्या त्यावेळी कोणत्याही सभेस उपस्थित राहण्याचा, मतदानाचा हक्क असणाऱ्या एकूण सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांच्या बहुमताने
अविश्वासाचा ठराव संमत झाल्यास सभापती उपसभापती यांचे सभापती व उपसभापती असलेलं जे पद आहे ना, तर ते पद काय होतं, तर ते पद संपुष्टात येतं. ठीक आहे. पहिला मुद्दा तर तुम्ही हाच लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे बघा, पण जेव्हा एखादी महिला असते याच्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. इथं 2/3 जागी फक्त 3/4 बहुमत इतकं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. तर नेक्स्ट मुद्दा काय आहे, विशेष सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी भूषवतात. पंचायत समितीचा यथास्थिती सभापती किंवा उपसभापती यांच्या निवडणुकीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत असा कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. आणि जर हा अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला तर तो फेटाळला गेल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत मांडता येतो का, नाही मांडता येत. ठीक आहे, हेही तुम्ही इथं काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट मुद्दा आपल्याला इथं काय कव्हर करायचा आहे, पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम जो 1961 आहे, कशामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत, कलम 72 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. नेक्स्ट बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमातील कलम 73 जे आपण बघितलं, 72 आपण बघितलं, 73 मधील तरतुदींच्या अधीन राहून काय आहे तर कर्तव्य बजावताना केलेली गैरवर्तणूक असेल किंवा कर्तव्यात कसूर असेल, ठीक आहे, किंवा निष्काळजीपणा करणे असेल, कर्तव्य पार पाडण्यातील असमर्थता असेल, तर या कारणास सभापती उपसभापतीला दूर करण्याची कारण तुम्हाला इथे देईल बघा. कोणत्या कारणासाठी दूर केलं जाऊ शकतं ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे रिझन व्यवस्थित लक्षात ठेवा. रिझन लक्षात राहिले तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथं सोप्या होऊन जातील. ठीक आहे, ओके. बघा, नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. कर्तव्य बजावताना केलेली गैरवर्तणूक, कर्तव्यात कसूर करणे, निष्काळजीपणा करणे वा कर्तव्य पार पाडण्यातील असमर्थता यांसारख्या कारणाकरता राज्य शासन पंचायत समितीच्या सभापतीला वा उपसभापतीला पदावरून दूर करू शकते. ठीक आहे, ओके. अर्थात अशा प्रकारे पदावरून दूर करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची योग्य ती संधी देण्यात येते. हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. इथं सभापतीची कर्तव्य काय असतील बघा. सभापतीची कर्तव्य सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथं सभापतीची कर्तव्य बघायचे. तर सभापतीची कर्तव्य काय असतील, सभा बोलवायची. ठीक आहे, ओके. अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. सभांचं जे कामकाज आहे ना, तर ते सभांचं कामकाज पण आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, जिल्हा परिषदेच्या वा जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील परंतु गटात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अंमलबजावणी, प्रशासन, हिशेब आणि अभिलेख यांविषयी कामकाजांवर काय करायचं आहे, नियंत्रण ठेवणे आणि देखरेख ठेवणे. ठीक आहे, ओके. पंचायत समितीचे ठराव आणि निर्णयांची अंमलबजावणी करून घेणे,
गट अनुदानातून हाती घ्यायची जी कामं असतील, विकास योजना असतील, यांच्या संदर्भात राज्य शासनाकडून मिळालेल्या अधिकारानुसार मालमत्ता संपादनाचा हस्तांतरण यांना मंजुरी देणं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पंचायत समिती सभापतीस पंचायत समितीच्या अखत्यारीतील काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून कोणतीही माहिती, विवरणपत्रे, हिशेब, अहवाल इत्यादी मागवण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली गटाच्या क्षेत्रातील मालमत्ता, गटाच्या क्षेत्रात असलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या नियंत्रणाखालील संस्था किंवा गटात जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून चालू असलेले कोणतेही काम, विकास योजना इथं प्रवेश करायचा अधिकार सभापतीला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा जो अधिकार आहे ना, तो हा अधिकार तुम्हाला लक्षात ठेवायचा की त्याला कोणकोणते अधिकार आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया पुढचा मुद्दा. आपल्याला काय दिलेला आहे, सरपंच समिती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सरपंच समितीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. पाठीमागच्या 2-3 वर्षाकडचे पेपर काढा, तुम्हाला तिथं मिळून जाईल क्वेश्चन. ठीक आहे. बघा, प्रत्येक पंचायत समितीमध्ये गटातील एकूण 15 सरपंच किंवा गटातील एकूण सरपंचाच्या 1/5 यापैकी जी संख्या अधिक असेल तितक्या सरपंचाचा समावेश असलेली एक सरपंच समिती असते. 15 सरपंच किंवा 1/5 जी अधिक असेल ती. ठीक आहे. ओके. काय आहे वैशिष्ट्य बघा. तर इथे बघा, उपसभापती हा समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष उपसभापती. विस्ताराधिकारी सचिव असतो. याच्यावरतीच आयोगाचा होता क्वेश्चन, म्हणजे या पॉइंट वरती क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. बघा, तर सरपंच समितीवरती क्वेश्चन विचारलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे. बरोबर. नेक्स्ट आपण बघूया, पंचायत समितीकडून गटातील सरपंचांना क्रमाक्रमाने काय केलं जातं, समितीवरती नामनिर्देशित केलं जातं. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे की ही समिती सल्ला आणि मार्गदर्शन करणारी समिती. स्वरूप कसं आहे बघा, सल्लात्मक आहे. बरोबर. पंचायत समितीस ग्रामपंचायतीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे जे अधिकार आहेत त्या संदर्भात ही समिती काय करते, पंचायत समितीला सल्ला पण देते आणि मार्गदर्शन पण करते. या समितीच्या सल्ल्यास व मार्गदर्शनास पंचायत समितीने योग्य ते महत्व दिलं पाहिजे. बरोबर. कंपल्शन जरी नसलं तरी इम्पॉर्टन्स जे आहे ना, ते इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे असं इथं काय झालेलं आहे, म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा. गटविकास अधिकारी. बघा, गटविकास अधिकारी महाराष्ट्र पंचायत, महाराष्ट्र जिल्हा पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 97. ठीक आहे. आता इथं तुम्हाला आर्टिकल्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. तर आर्टिकल कोणता दिलेला आहे, आर्टिकल आहे 97. काय सांगतं आर्टिकल 97, तर लक्षात घ्या. आर्टिकल 97 हे सांगतं की प्रत्येक गटासाठी एक गट विकास अधिकारी असेल. ठीक आहे. ओके. प्रत्येक गटासाठी काय असेल, एक गट विकास अधिकारी असेल. आणि हाच साधा सिंपल सोपा क्वेश्चन आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो, ज्याला आपण BDO म्हणतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ठीक आहे. गट विकास अधिकारी हा जो असतो ना, तर हा गट विकास अधिकारी काय करतो, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी आणि सचिव असतो. ठीक आहे. कार्यकारी अधिकारी आणि सचिव असतो. पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी आणि सचिव कोण, गट विकास अधिकारी. गटांच्या दर्जानुसार हे अधिकारी महाराष्ट्र राज्यपत्रित अधिकार श्रेणी 1 आणि 2 मधले असतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, गट विकास अधिकाऱ्याची निवड आहे कोणाकडून होते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून, व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. ठीक आहे. ओके. काही जागा झेडपीच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून भरल्या जातात पदोन्नतीनं.
गटविकास अधिकारी हा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्यातील अधिकारी असून नियंत्रण कोणाचं असतं? झेडपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं असतं. गटविकास अधिकारी वर्ग 2 यास गटविकास अधिकारी वर्ग 1 तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषद म्हणून बढती मिळू शकते. तर इथं हे आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा आपल्यासाठी इथं. काम काय आहेत बघा. गट विकास अधिकारी हा मुख्य प्रशासकीय कार्यकारी अधिकारी या नात्याने काय करतो? पंचायत समितीचं काम पाहतो. ओके. कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचं जे कार्यकारी अधिकार आहेत ते कोणाला आहेत? त्यालाच आहेत. पंचायत समितीचा कार्यालय प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तोच पाहतो. त्याच्या हाताखालील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून त्याला आवश्यक असलेली माहिती, विवरणपत्रे, अहवाल, हिशोब मागू शकतो का? मागू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चला पुढचा मुद्दा बघा. हे पंचायत समितीच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 हे आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव म्हणून काम पाहतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पंचायत समितीच्या सभांच्या व बैठकांच्या कामकाजाचं तो नियमन करतो. सभांचं कामकाज, इतिवृत्त, कार्यवृत्तांत यासंबंधीची कागदपत्र त्याच्या ताब्यात असतात. ओके. गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतो. पंचायत समिती जी आहे ना, तर या पंचायत समितीस मिळणाऱ्या अनुदानातील ज्या रकमा आहेत ना, तर या रकमा काढण्याचे आणि त्याचं वाटप करण्याचे जे अधिकार असतात ना, तर हे अधिकार गटविकास अधिकाऱ्याला असतात. ठीक आहे. ओके. गटातील विकास योजना पार पाडण्यासाठी एखादी मालमत्ता ताब्यात घेणं, विक्री करणं, हस्तांतर करणं हेही अधिकार गटविकास अधिकाऱ्याला आहेत का? डेफिनेटली आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, समजलं. नेक्स्ट पॉइंट बघा. तो पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, पदाधिकारी यांना काय करतो? कायद्याच्या तरतुदींबाबत मार्गदर्शन करतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघा. गटविकास अधिकारी खऱ्याखुऱ्या अर्थाने व्यवहारता राज्य शासन व पंचायत समिती यांच्यामधील दुवा असून काय करतो? त्याला महत्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. पंचायत समितीचे अधिकार व कार्य. जिल्हा परिषदेला आपल्या विकास योजना तयार करता याव्यात या दृष्टीने बघा, गटात हाती घेण्यात यायच्या कामांचा आणि विकास योजनांचा आराखडा तयार करणं, गटासाठी मिळणाऱ्या अनुदानामधून हाती घ्यायची विकास कामं, अन्य कामं यांच्या योजना तयार करणं, आपल्याला पंचायत समितींचे अधिकार आणि कामं विचारली जातात. लक्षात घ्या. योजना तयार करताना स्थानिक साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा दृष्टिकोन ठेवणं हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गट अनुदानातून कार्यान्वित होणारी जी विकास कामं आहेत त्यांना मंजुरी देणं, कामं पार पाडणं, त्यांच्यावरती देखरेख ठेवणं. ठीक आहे. गटात जिल्हा परिषदेकडून चालू असलेली विकास कामं, अन्य कामं पार पाडणं, गटाच्या संदर्भात झेडपीकडून सोपवली गेलेली जी कामं आहेत ती पार पाडणं, एखादी विकासाची योजना गट क्षेत्रात हाती घेण्याबाबत जिल्हा परिषदेला शिफारस करणं, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी व अन्य अधिकारी यांनी घेतलेले निर्णय दुरुस्त करण्याचे, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर अधिकार पंचायत समितीला आहेत. प्रत्येक तिमाहीस पंचायत समितीच्या सभांचा संक्षिप्त कार्यवृत्तांत जिल्हा परिषदेला सादर करणे. ठीक आहे. अखत्यारीतील विषय जे आहेत ना, कोणकोणते विषय आहेत त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या परिशिष्ट 2 मध्ये बघा, इथं तुम्हाला परिशिष्ट सुद्धा विचारलं जातं की कोणत्या परिशिष्टामध्ये पंचायत समितीच्या अखत्यारीतील विषयांची यादी दिलेली आहे. तर किती मध्ये दिलेली आहे? परिशिष्ट
2 मध्ये तुम्हाला यादी दिलेली आहे. याच्यामध्ये विषय महत्वाचे बघा, कृषी आहे, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, समाज कल्याण आहे, अस्पृश्यता निर्मूलन, कल्याणाचे कार्यक्रम, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा, इमारती, दळणवळण, समुदाय शिक्षण, समुदाय विकास, समाज शिक्षण, ग्रामीण गृह बांधणी. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर हे सगळे विषय काय करायचे आहेत आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पंचायत समितीचा अंदाजपत्रक. ओके, चला बघा. तर परिशिष्ट 2 मध्ये विषय मिळतात. कृषीमध्ये जर तुम्ही बघितलं, खरीप रब्बी पिकांच्या मोहिमा असतील, पडीक जमीन लागवडीखाली आणण्याला उत्तेजन, शेती सुधारणा, यालाच ऑप्शन नंबर दिले जातात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे. सुधारित मशागतीची प्रात्यक्षिके, फळे भाजीपाला उत्पादनात वाढ घडवून आणणे, धान्य कोठारे वा गोदामे यांची देखरेख करणे, अशा प्रकारे काय करायचं आहे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास याच्यामध्ये काय केलं जातं माहिती का? पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मध्ये बघा, तर पशुसंवर्धन याच्यामध्ये पशुसंवर्धन आणि याच्या उत्तम जातीची जी पैदास असते ना, तर त्याला प्रोत्साहन द्यायचं. सुधारित जातींच्या कोंबड्या, मेंढ्या असतील त्यांचं वाटप करायचं, जनावरांची प्रदर्शनं भरवायची वगैरे वगैरे. ठीक आहे, हे क्लिअर. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट मुद्दा इथं आहे समाज कल्याण. मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने इथं मागासवर्गीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी काय करायचंय? कर्ज रूपाने आर्थिक सहाय्य, सबसिडी देणं, विमुक्त जातीच्या लोकांना चरखे पुरवणं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण इथं बघूया, अस्पृश्यता निवारण, हरिजन सप्ताह, झुणका भाकर कार्यक्रम, सवर्ण हिंदू हरिजन याच्यामध्ये विवाहानं काय करायचं आहे? प्रोत्साहन द्यायचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट मुद्दा बघा, कल्याणाचे कार्यक्रम, बालवाड्या स्थापन करणे. तर हे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसले ना, तुम्हाला ओळखता आले पाहिजेत की बाबा हे कल्याणाचे कार्यक्रम आहेत. ठीक आहे, कल्याणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बालवाड्या स्थापन करणे, मागासवर्गीयांसाठी करमणुकीचे कार्यक्रम, संस्कार केंद्र, विमुक्त जातीच्या लोकांना कपडे पुरवणे, मागासवर्गीयांना घरं पुरवणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींची सोय करणे वगैरे वगैरे. शिक्षण मध्ये जर तुम्ही बघितलं, प्राथमिक शाळांसाठी इमारती बांधणे, त्यांची देखभाल करणे, प्राथमिक शाळांसाठी क्रीडांगणे, खेळाचं साहित्य, प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन इत्यादी. आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याच्यामध्ये जर आपण बघितलं, औषध पेट्यांची व्यवस्था असेल, ग्रामीण गटार योजना असेल, ग्रामीण पाणी पुरवठा असेल, इमारती, दळणवळण, खेड्यातील रस्ते, देखभाल, समुदाय शिक्षण, समाज शिक्षण, ग्रामीण गृहनिर्मिती वगैरे. तर हे सगळे मुद्दे जे आहेत ना, हे सगळे मुद्दे काय केले जाऊ शकतात? आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, बघा, काही विद्यार्थी म्हणतात की मॅडम तुम्ही कंटेंट खूप जास्त देता. बरोबर, बघा, सिलेक्टेड कंटेंट मधून जर क्वेश्चन येत नसतील तर आपल्याला बरंचसं कंटेंट कव्हर करावंच लागतं. तिथं आपल्याला ऑप्शन असतो का? नसतो. ठीक आहे, आपल्याला ऑप्शन नसतो, त्याच्यामुळे आपल्याला तिथं हा जो भाग आहे हा भाग कव्हर करावा लागतो. याच्यामध्ये ग्रामीण गृह बांधणी पण लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा आहे आपल्या समोर, जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीला, बघा, प्रत्येक पंचायत समितीला, जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण पंचायत समिती आहेत, प्रत्येक पंचायत समितीला पुढील आर्थिक वर्षासाठी गट अनुदानातून हाती घ्यायची कामं व विकास योजना यासंबंधी उत्पन्नाचे आणि खर्चाचे अंदाजपत्रक राज्य शासनाने विहित केलेल्या तारखेपूर्वी काय करावं लागतं? तयार करावं लागतं. ठीक आहे, पंचायत समितीने अशा प्रकारे केलेल्या अंदाजपत्रकावर काय केलं जातं? विचार करण्याचा आणि त्या अंदाजपत्रकास विहित तारखेपूर्वी दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय मान्यता देण्याचा अधिकार कोणाला असतो? पंचायत समितीलाच असतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट मुद्दा बघा,
याचप्रमाणे पंचायत समितीने मान्यता दिलेले अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करण्यासाठी काय करायचंय, विहित तारखेच्या आत, बघा विहित तारखेच्या पूर्वी झेडपीकडे पाठवायचंय, बरोबर. मग जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने जिल्हा परिषदेला सादर केलेले अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचाच एक भाग बनतो. कसं भाग बनतं ते तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे असे क्वेश्चन कुठे जातात, विधान आणि कारण मध्ये जातात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम पंचायत राजचे क्वेश्चन पण विधान आणि कारण फॉर्मॅट मध्ये येऊ शकतात का? येऊ शकतात, येऊ शकतात. ठीक आहे. काहीही इथं आपण आपल्याला सांगता येत नाही. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. जर पंचायत समितीनं तयार केलेलं अंदाजपत्रक तिनंच नाही मान्य केलं किंवा विहित तारखेपूर्वी जर जेडपीकडे नाही पाठवलं तर काय होतं, गटविकास अधिकारी पाठवायची तयारी करतो. ठीक आहे. ओके. जिल्हा परिषद ते अंदाजपत्रक दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय मंजूर करतं. जिल्हा परिषदेने अशा प्रकारे मंजुरी दिलेलं अंदाजपत्रक पंचायत समितीनेही मंजूर केलं आहे असं समजलं जातं. ठीक आहे. ओके, असं समजलं जातं. पंचायत समितीचं जे विसर्जन आहे ना ते आपल्याला इथं बघायचं आहे. जर एखादी पंचायत समिती आपल्या अधिकार मर्यादांचं उल्लंघन करते, बरोबर, दुरुपयोग करते, कर्तव्य बजावत नाहीये, कुचराई करते, तर कोण करतं? राज्य शासन बरखास्तीचा इथं आदेश देऊ शकते का? डेफिनेटली देऊ शकते. ठीक आहे. ओके. काही काळासाठी स्थगित पण ठेवू शकते, बरखास्त पण करू शकते. दोन्ही मुद्दे तुम्हाला इथे काय करायचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला बघा, तर पुढचा मुद्दा आपण कंटिन्यू करूया. जिल्हा परिषदा राज्यात किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. किती जिल्हा परिषद आहेत? 34 जिल्हा परिषद आहेत. इथे मुंबई शहर उपनगर जिल्हा परिषद आहेत? नाही. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार 62 मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना, याला खरा IMP. या शिफारसींना अनुसरूनच महाराष्ट्र शासन महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 6 मध्ये प्रत्येक जिल्ह्यास एक जिल्हा परिषद असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. जिल्हा परिषदेची रचना जर तुम्ही बघितलं तर प्रौढ मतदान पद्धतीनुसार जिल्हा परिषदेवर निवडून आलेले कमीत कमी 50, जास्तीत जास्त 75 सदस्य. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 9(1)(अ) अन्वये राज्य निर्वाचन आयोग जिल्ह्याची काय करतं, लोकसंख्या लक्षात घेतं, विचारात घेता त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आहे ती निश्चित केली जाते. जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्रातील लोकसंख्या आणि निर्वाचित लोकसंख्या याच्यामध्ये जे गुणोत्तर आहे ना ते व्यवहारता शक्य असेल तोवर संपूर्ण राज्यभर कसं असतं, सारखंच असतं. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे जे सभापती आहेत ना हे जिल्हा परिषदेचे काय असतात, पदसिद्ध सदस्य असतात. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1994 व्यापक दुरुस्त्या जिल्हा परिषदेवर सहयोगी सदस्य जे आहेत ना तर ते सदस्य नेमण्याची अथवा स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद काय आहे तर रद्द केलेली आहे. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर इथं तुम्हाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. ज्या जिल्हा परिषदेत एकाहून अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात तिथं बघा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्यापैकी एकाचं जे पदसिद्ध सचिव म्हणून नामनिर्देशन करतो. लक्षात ठेवा. संबंधित अधिनियमात नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधींसाठी एकूण जागांच्या 1/2 जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीने भरण्याची काय केलेली आहे तरतूद इथं केलेली आहे. जिल्ह्यातील जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या लक्षात घेतली तर राज्य निर्वाचन आयोग काय करतो, जिल्हा परिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांमध्ये जाती जमातीतील काही जागा आरक्षित किंवा राखीव ठेवतो. महिलांसाठी एकूण जागापैकी 1/2 जागा राखीव असल्याने स्वाभाविकता या राखीव जागापैकी
1/2 जागा अनुसूचित जाती जमातीसाठी सुद्धा आरक्षित राहतात. इथं तुम्हाला 1/3 हे वारंवार रिवाइज करावं लागतं आणि याच्यामध्ये तुम्हाला जे संख्या आहे ना तर त्याच्यामध्ये विहित पद्धतीने निर्धारित करण्याचे अधिकार कोणाला आहेत? झेडपीला आहेत. बरोबर, जिल्हा परिषदेला आहेत. कशानुसार? जिल्हा परिषद अधिनियम कलम 12(2) नुसार निर्वाचन आयोगाला, सॉरी मी झेडपीला म्हणले, निर्वाचन आयोगाला आहे. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा आपल्याला काय बघायचं बघा, इथं सदस्यांचा कार्यकाळ किती असतो. ठीक आहे, तर इथं आपण बघितलं तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कलम 20(2) प्रमाणे जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष असतो. बरोबर, किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो. तथापि पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असल्यामुळे जेव्हा त्यांचा पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यकाळ पूर्ण होतो तेव्हा त्यांना मिळालेले जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देखील संपुष्टात येतं. ठीक आहे, ओके. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी काही विशिष्ट परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नसल्यास राज्य शासन जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत वाढवू शकतो. ठीक आहे, किती महिन्यापर्यंत? जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत. ओके, क्लिअर. चला, चला नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. एकाच वेळी सर्व किंवा काही जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित घेणं यांसारख्या प्रशासकीय सोयीच्या कारणावरून राज्य शासन जे आहे ना जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ काय करू शकतं? जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत वाढवू शकतं. तर हे आपल्याला माहित पाहिजे की जास्तीत जास्त किती वाढवू शकतं. ठीक आहे, बघा जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ कसा गणला जातो? झेडपीच्या पहिल्या सभेपासून गणला जातो. ओके, झेडपीच्या पहिल्या सभेपासून गणला जातो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला पुढचा मुद्दा कव्हर करायचा आहे. तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष क्वेश्चन विचारलेत. डेफिनेटली आयोगाने क्वेश्चन विचारलेले आपल्याला इथं दिसून येतात. तर बघा जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या सदस्यामधून जर तुम्ही बघितलं तर एकाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून काय केली जाते? इथं निवड केली जाते. ठीक आहे, ओके, क्लिअर. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्वी 5 वर्ष इतका होता, नंतर 1 वर्ष इतका केला गेला आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? बदल केलेले आहेत आणि तो किती केलेला आहे? 2.5 वर्ष इतका केलेला आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. किती वर्ष केलेलं आहे? 2.5 वर्ष केलेलं आहे. आणि पहिली रोटेशन पद्धतीनं खुला वर्ग, अनुसूचित जाती जमाती, मागास वर्ग यांना नेमून दिले जातात आणि आरक्षण कोणाकडून निश्चित केलं जातं? आरक्षण जे आहे ते राज्य शासनाकडून निश्चित केलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा काय आहे इथं? नेक्स्ट मुद्दा बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 कलम कोणता आहे बघा? कलम 42 पोट कलम 2 मधील सुधारणानुसार ज्या जिल्हा परिषद सदस्याने एकूण 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी कोणत्याही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अथवा उपाध्यक्षपद धारण केले आहे असा जिल्हा परिषद सदस्य त्यापुढे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राहू शकतो का? नाही राहू शकत. म्हणजे साहजिकच असा सदस्य जो असतो ना तो पुन्हा निवडून येऊ शकतो का? नाही. म्हणजे तो निवडून यायला पात्रच नसतो. ठीक आहे, ओके, लक्षात राहते का? बघा म्हणजे पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. फक्त आपल्याला काय करायचे आहेत? हे पॉइंट्स वारंवार इथं आपल्याला रिवाइज करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे रिव्हिजन केलं तर गोष्टी आपोआप लक्षात राहतील. ओके, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण निवडणुका ज्या असतात ना त्या निवडणुका पार पडल्यानंतर बघा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी काय केलं जातं? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेची सभा बोलवली जाते. ठीक आहे, सभेचा दिनांक कोण निश्चित करतं? सभेचा दिनांक जिल्हाधिकारी निश्चित करतात. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी किंवा त्यानं काय म्हणू शकतो प्राधिकृत केलेला एखादा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी जो असतो ना तो भूषवतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा
जिल्हा परिषद अध्यक्षाच्या किंवा उपाध्यक्षाच्या निवडणुकीत समान मतदान जर झालं तर काय होतं, अध्यक्षाची किंवा उपाध्यक्षाची निवड कशी होते, चिठ्ठ्या टाकून होते. ठीक आहे, चिठ्ठ्या टाकून निवड करून घेतली जाते. नेक्स्ट मुद्दा बघा, विभागीय आयुक्त जो असतो ना, तर या विभागीय आयुक्ताने या संदर्भात दिलेल्या निर्णयावर अपील करायचे असल्यास त्याने निर्णय दिलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत काय करावं लागतं, राज्य शासनाकडे अपील करता येतं. ठीक आहे, किती दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येतं. ही जी टाइम पिरियड आहे ना, हा टाइम पिरियड तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मानधन जर तुम्ही बघितलं तर जिल्हा परिषद अध्यक्षाला दर महिना सुमारे 20,000 इतकं, उपाध्यक्षाला किती आहे 16,000. विचारतात का एक्झाम मध्ये? शक्यतो तर विचारत नाहीत बघा, शक्यतो तर एक्झाम मध्ये असल्या गोष्टी विचारल्या जात नाहीत, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा आपण कव्हर करूया. नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा, नेक्स्ट मुद्दा तुम्हाला दिलेला आहे राजीनामा. तर जिल्हा परिषद अध्यक्षांना राजीनामा द्यायचा आहे, ते कुणाकडे देतात, विभागीय आयुक्ताकडे देतात. ठीक आहे, ओके. जिल्हा परिषद उपाध्यक्षाला राजीनामा द्यायचा आहे, अध्यक्षाकडे देतात. उलट सुलट आहे फक्त, आणि इथं कन्फ्युजन व्हायला काही चान्सेस नसतो. ओके, क्लिअर. चला पुढचा मुद्दा आपण बघूया, अविश्वासाचा ठराव. पाठीमागं पण आपण अविश्वासाच्या ठरावासंबंधी बरेच पॉइंट्स बघितलेले आहेत, इथेही बघतोय आपण. तर इथं ठराव मांडण्यासाठी काय केले जाते, एक विशेष सभा बोलवली जाते. ठीक आहे, ओके. एक विशेष सभा बोलवली जाते. सभेची मागणी जी आहे ना, झेडपीच्या कोणत्याही बैठकीत भाग घेण्याचा आणि त्यावेळी जे मतदान करण्याचा अधिकार असतो की नाही, मतदानाचा हक्क असणाऱ्या निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांपैकी किमान बघा 1/3 सदस्यांनी करावी लागते. ठीक आहे, किती, किमान 1/3 म्हटलेलं आहे तुम्हाला इथं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, किती म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे की ही जी सभा असते, या सभेचं जे अध्यक्षपद आहे ना, तर या सभेचं अध्यक्षपद जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत केलेला उपजिल्हाधिकारी दर्जाचा जो अधिकारी आहे तो भूषवतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथं बघा, परिषदेच्या कोणत्याही बैठकीमध्ये भाग घेण्याचा त्यावेळी मतदानाचा हक्क निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या किती, किमान 2/3 बहुमताने ठराव संमत होणं गरजेचं असतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय अवघड आहे का बघा, नाही, काहीच अवघड नाहीये, आरामात या गोष्टी आपल्या लक्षात राहू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपला, नेक्स्ट मुद्दा आपला आहे की महिलेसाठी राखीव असलेलं जे पद आहे ना, एखादी महिला घोषवित असेल तर तिथं 3/4 हेही आपण पाठीमागं बघितलेलं आहे. सेम पॉइंट आहे, थोडेस फक्त इथं काय करायचं आहे आपल्याला, रिकॉल करायचं आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा मुद्दा बघा, नेक्स्ट मुद्दा. ओके, चला तर इथं आपला हा पार्ट संपतो. 16 मे 2012 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामसभेच्या एका आर्थिक वर्षात घेतल्या जाणाऱ्या सभांची संख्या 6 वरून किती करण्यात आली, 4 इतकी करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे पंचायत राजचा एक पार्ट आपला कंप्लीट झालाय, अजून एक पार्ट आपला बाकी आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. गुड डे, टेक केअर.